विठ्ठल जय हरी विठ्ठल दुमदुमला हा स्वर विठ्ठल नामे सारे संत झाले हो अजरामर। नमस्कार, मी जयंती साळुंखे लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण गेलो होतो कोटकामते गावामध्ये आणि आज आपण चाललोय कोटकामते गावाचीच जे दुसरं गाव बनलं आहे ते आहे खुडी गाव आणि हे दोन्ही संस्थानिक गाव आहेत। आता आपण चाललोय खुडीमध्ये। खुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊया आणि या गावामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोर करूया। तर आता मी जाणार आहे खुडी गावामध्ये आणि त्या ठिकाणी दोन्ही गावाची मी अधिक माहिती घेणार आहे। तर खुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग असा पूर्ण ॲड्रेस आहे। तर आपण त्या ठिकाणी जाऊया आणि कशा प्रकारे गाव आहे ते बघूया आणि या गावाचं गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेनच, पण तुम्हाला जर अजून काही माहिती गुगलच्या माध्यमातून घ्यायची असेल तर या व्हिडिओ खाली तुम्हाला गुगल मॅपची लिंक मिळेल, ज्याच्यामुळे तुम्हाला हे लोकेशन कुठे आहे ते समजेल आणि कशा प्रकारे गाव आहे ते समजेल। तर आता आपण खुडीमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया। आता मी इकडे कणकवलीच्या बाजूने आलो, या बाजूला कणकवली, बुदवळे, मठबुद्रुक अशी गाव आहेत आणि त्या गावातनं आपण जे वरती येतो ना गावात, तेव्हा पहिलंच घर तुम्हाला मिळेल आणि ते आहेत आताचे विद्यमान सरपंच दीपक कदम। तर आपण त्यांच्या घरी आलो। आता त्यांच्याकडे आपण गावाबद्दल माहिती घेऊया आणि सध्या त्यांचे भात कापणे सीझन चालू आहे, भात कापूचं चालू आहे सध्या गावाकडे। तर आपण त्यांच्या घरी आलो। आता आपल्याबरोबर आहे दीपक कदम, सध्याचे विद्यमान सरपंच। नमस्कार। आता तुम्ही केव्हापासून सरपंच आहात या गावामध्ये? 2022 पासून ना। आता आम्ही खुडी गावामध्ये आलोय, तर खुडी गावाबद्दल जरा माहिती द्या, म्हणजे गाव कसं आहे, किती लोकसंख्या आहे, तुमचे प्रमुख सण कुठचे किंवा तुमच्याकडे कुठची ऐतिहासिक गोष्ट आहे, अशी एक संपूर्ण माहिती द्या थोडक्यात। आमच्या खुडी गावात हां तशी निर्मिती खुडीपूर्वी आमचा मूळ गाव आमचा हा कोटकामते बरोबर। आणि 1973 नंतर हा खुडी गाव आमचा विभक्त झाला, स्वतंत्र गाव झाला आणि त्यानंतर खुडी गावाच्या जवळजवळ छोट्या मोठ्या वाड्या आहेत, 14 वाड्या आहेत आणि 14 वाड्यामध्ये मुख्य जी देवस्थान आहेत गाव मर्यादा म्हणून जे आपण पाळतो ते श्री हेदुबाई देवस्थान आणि श्री भूतेश्वर, अशा ही आमच्या दोन गावाची दोन मुख्य हे आहेत आणि त्याला दोन्ही अशी परस्पर दोन अशी वार्षिक होतात। एक जोईल समाज म्हणून आहे आणि घाडी समाज, अशा त्या दोन्ही परस्पर म्हणून गाव म्हणून अशा त्या पद्धतीने देवस्थानाच्या पद्धतीने चालतात। आता गावाचा देवस्थानासंदर्भात जर बोलायला गेल्यानंतर कार्तिकी एकादशीला म्हणजे जी मोठी दिवाळी वगैरे ते त्या दरम्यानची गोष्टी 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह चालतो श्री हेदुबाई देवस्थानामध्ये आणि त्याच्यानंतर बरोबर 15 दिवसांनी त्या देवालयामध्ये वार्षिकी दशावतार नाट्यप्रयोग त्या ठिकाणी केला जातो। ही पारंपरिक ही वार्षिक आहेत। त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा एकदा जोईल समाजाचा देवस्थानाच्या तो त्यांचा वार्षिकी दशावतारी नाट्यप्रयोगाने ते वार्षिकाची पूर्णपणे सुरुवात होते आणि इतर ज्या काय आहेत आपल्या भारत देशामध्ये ज्या नवीन नवीन ज्या सणवारी आहेत ते इतर गावाप्रमाणे आमच्याही गावात चालतात। बरोबर। आता तुमची लोकसंख्या किती साधारण सध्या? एकंदरीत आमच्या गावाची लोकसंख्या जुन्या 2011च्या सर्वप्रमाणे 1600 लोकसंख्या आहे आणि आज कागदपत्र बघला तर 2-2.5 लोकसंख्या आहे। 2-2.5 आहे आणि किती वाड्यांचं गाव आहे सध्या? 14 वाड्यांचं आहे। पूर्ण खुडीमध्ये 14 वाड्या आहेत? 14 वाड्या आहेत। ओके। त्या 14 वाड्यामध्ये आमची माध्यमिक शाळा आहे, प्राथमिक शाळा 3 आहेत। या पूर्ण प्राथमिक शाळा मोठी, एक ते पहिली ते 7वी पर्यंत एक शाळा आहे, 4थी पर्यंत 2 शाळा आहेत। म्हणजे आता तुमचं गाव मोठा गावामध्येच गाव मोठं आहे, म्हणजे 73 पासून तर स्वतंत्र झाला तरी देखील तो आज स्वतंत्र गावामध्ये कोटकामतेच्या बरोबरीने संख्येने चाललेला आहे। बरोबर। ओके। आणि तुम्हाला कुठचे पुरस्कार भेटले काय, म्हणजे या गावाला स्पेशल पुरस्कार? आमच्या काळामध्ये तसा अजून पुरस्कार नाही आहेत, पुरस्काराच्या आम्ही ते प्रयत्नवादी आहोत। जुन्या वेळी पर्यावरणाच्या माध्यमातून प्रकाश मुनगेकर आमचे सहकारी मित्र प्रकाश मुनगेकर सरपंच असताना त्यांना राष्ट्रपती पुरस्कार वगैरे मिळालेला आहे, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बागायतदारी मुक्ती त्या माध्यमातून त्यांनी पुरस्कार घेतलेले आहे। अरे, म्हणजे असं पुरस्कार प्राप्त गाव आहे तुमचं? ओके। आणि तुमच्या गावातले प्रमुख व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती अशा कोण आहेत? म्हणजे एक संस्कृतीच्या माध्यमातून बघला तर आमचे संतोष दत्ताराम जोई, भजनी बुवा, हे भजनी बुवा डबल बारीचे आहेत। त्यानंतर किरण शिद्रुक म्हणून आहेत, हे आमच्या खुडी म्हणजे आमच्या सातापलीकडे आमच्या गावाचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे। बरोबर। असे 2 प्रसिद्ध आहेत। त्यानंतर ह्याच गावामध्ये आमच्या 2 दशावतार नामांकित कंपन्या आहेत, हे जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर पण जाऊन त्यांनी नाट्यप्रयोग स्पर्धेमध्ये करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये काही लोकांना आता ज्येष्ठ कलाकार म्हणून सुद्धा मानधनामध्ये ते पात्र ठरलेले आहे। बरोबर। त्या नाट्य कंपनीचे नाव माहिती? 2 कंपन्यापैकी एक भूतेश्वर दशावतार पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ जुईवाडी
त्यानंतर श्री हेदुबाई देवस्थान दशावतार पारंपरिक दशावतार मंडळ, त्याचे मालक आहेत गणेश कामतेकर ओके आणि निलेश कामतेकर. आणि भूतेश्वर मंडळाच्या कंपनीचे बळीराम विठ्ठल जोईल, प्रमोद भाट, ओके विठ्ठल कृष्ण आपले कृष्णा विठ्ठल जोईल आणि त्यांचे काही सहकारी असे कलाकार आहेत. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे सुरुवातीला जेव्हा दशावतार नाट्यप्रयोगाची सुरुवात केली तो अक्षरशः त्यांनी नाटक सुरुवात करताना त्यांनी म्हणजे ज्यावेळी ते कॅसेट वगैरे बघायचे, ते कॅसेट बघून ते एक कॉपी तयार करायची आणि त्यानंतर पाठांतर करून नाटक प्रयोग 1-2 वर्ष त्यांनी असे एक आवड जोपासली. आणि आता ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये आमचे जे जेवढे ज्या आहेत कलाकार ते आता इतर कंपन्यामध्ये जनरली आता भूमिका करतात, व्यावसायिक पद्धतीने करतात. म्हणजे पहिला नावची कलाकार होते, मग व्यावसायिक पद्धतीने करतात. आता दोन्ही कंपन्या दोन्ही कंपन्याचे कलाकार. ओके. आणि तुमचे ढोल पथक पण आहे बोलतो ना? हा, ढोल पथक आहे. त्यानंतर काय म्हणतात ते दिंडी पथक आहे. ओके. ते सुद्धा स्पर्धेमध्ये संदीप घाडी म्हणून ते आहेत. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भजनांच्या मध्ये आपण वारकरी दिंडी पथक. आणि दुसरं म्हणजे हा खुडीगाव सांस्कृतिकच्या माध्यमातून एक अग्रेसर आहे. बरोबर. आणि तुमच्याकडे सगळे आता तुम्ही मगाशी एक मुद्दा मागे सांगला की ज्येष्ठ कलाकार किंवा ज्येष्ठ नामांकित, तर आमच्या गावामध्ये सांस्कृतिक भवनाची जी सांस्कृतिक कार्यक्रमाची जी सुरुवात त्या काळी 50-60 वर्षापूर्वी जर बघला तर आप्पा बाबी कावले म्हणून एक संगीतकार, एक नामांकित म्हणजे या जिल्ह्यात त्यांचं नाव होतं. ओके. एक त्यानंतर विठोबा मेस्त्री हे सुरुवातीच्या काळामध्ये दशावताराचे हार्मोनियम वादक म्हणून आता ते ज्येष्ठ कलाकार म्हणून त्यांना पेन्शनही मिळते. त्यानंतर बाळगुळेकर अक्षरशः त्याने अगदी म्हणजे शिक्षण नसताना त्यावेळी सुद्धा काही कलाकार त्यांनी घडवलेत. त्यानंतर आमच्याकडे कसं सामाजिक कलाकार असा होता, सामाजिक नाटकामध्ये कलाकार करत कृष्णा जोईल म्हणून त्यांनी स्त्री पात्राची भूमिका राष्ट्रपती पुरस्कारपर्यंत त्यांनी त्या माणसाने आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे, वैयक्तिकही नाव रोशन केलेलं आहे. ओके. अशा प्रकारे तुमचं गाव म्हणजे पहिल्यापासून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जोपासणार आहे. ओके. आणि आता तुमचे ग्रामदैवत हेदुबाई आणि बुधेश्वर. ओके. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. आणि आता यांच्याबरोबर इकडे बाकीची लोक पण आहेत, त्यांची ओळख करून घ्या. तुमचं नाव काय? बळीराम विठ्ठल जोई. तुमचं? निलेश कामतेकर. ओके. तुम्ही सरपंच. आणि कृष्णा विठ्ठल जोई. ओके. आणि हे फॅमिली मेंबर आमच्या आई आणि भावाची मुलगी. ओके. आणि सध्या भात कापतात. एवढा म्हणजे बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आपल्यासाठी वेळ काढल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि इकडे भात कापण्याचं आणि भात जोडण्याचं काम चालू आहे. गावाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाचे नाव होईल, तुमच्याही चॅनलचा आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद. इकडे आता भात जोडणी चालू आहे यंत्रात. गावाकडे आता भात कापणी चालू झाली आहे. सरपंचांचं घर एकदम वाटेवरतीच आहे इकडे, म्हणजे ऑन दी वे आहे बघा, रस्ता बाजूलाच आहे. आणि त्यांची विहीर इकडे. धन्यवाद. हा. आणि विहीर बघा, विहिरीत जबरदस्त पाणी आहे सध्या. मस्त मस्त सुंदर असं यांचं घर आहे. तर आता आपण जाऊया गावात. इकडे भात कापणी, भात हे झालं. इकडे सड्यावरचं गाव असलं म्हणजे वरच्या बाजूचं गाव आहे ना, त्यामुळे भात आता पूर्ण तयार झालेलं आहे. तुमच्या गावात भात लवकर होता ना? पुढी गावात भात लवकर, सगळं सोडवचं आहे इकडे, त्यामुळे माळपटमुळे गरमीमुळे लवकर भात तयार होतं. काही काही गावांनी अजून भात कापणी चालू नाही, पण यांचं भात बघा तयार झालं. आणि भात कापून झुडूक पण चालू केली नाही. भारी. आता आपण गावात जाऊ. आणि आता मी सरपंचांच्या घरी होतो आणि बाजूला ना इकडे हनुमान मंदिर आहे, शिंदेवाडी. इकडे बोर्ड आहे, शिंदेवाडी समस्त शिंदे बंधू. या ठिकाणी हनुमंताची स्थापना आहे. तिकडे हनुमानाची स्थापना आहे. रस्त्याच्या बाजूलाच आहे. आपण जेव्हा पुढे गावात कणकोली साईडने येतो त्यावेळी तुम्हाला हे मंदिर रस्त्याच्या बाजूला मिळेल. आणि इकडे जोरदार भात कापणीची कामं चालू आहे. बघा अशा प्रकारे आता आपण गावामध्ये पुढे. आता रस्त्याच्या बाजूला हे महापुरुषाचं स्थान आहे आणि इकडे एक पुरातन झाड आहे. दर्शन घेऊ इकडे. जुनं झाड एकदम.
हे कसला झाड हो या हा पायर हा जुन्या पद्धतीचा एकदम 400-500 वर्षापूर्वीचा अधिक असतं ना 1000 वर्षापूर्वीच असतं सुंदर प्रसिद्ध. तुमचं नाव काय? अरुण घाडी ना. तर आपण आता इकडे महापुरुष स्थानाकडे आणि इकडे ग्रामस्थ. तुमचं नाव काय? भिवा घाडी आणि अरुण गाडी अरुण घाडी आणि हे कोण? बाबाजी गाडी बाबाजी घाडी. आणि हे का तुमचं महापुरुष स्थान ना? हा आमचा कावलेवाडी सिकंदर महापुरुषाचा पारंपरिक होता. हा हा हा. आणि इकडे का तुमची पूजा बिजा अशी असतं? ते दर 1 वर्ष आड करून पूजा होते सत्यनारायणाची. हा सत्यनारायणची आणि दशावतार वगैरे हा कार्यक्रम असतो. आता गेल्या वर्षी झाला होता. हो हो गेल्या वर्षी झाला होता खानावरकर कंपनी. हा म्हणजे आता पुढच्या वर्षी असणार डायरेक्ट. आता पुढच्या वर्षी या ठिकाणी होणार. एक वर्ष आड करून. 1 वर्ष आड करून या ठिकाणी उत्सव होतो. ओके. कावलेवाडी मंडळातर्फे हे आहे. आता कावलेवाडीत किती करा तुमच्या? कावलेवाडीत बरीच घरं आहेत. 10-15 घरं आहेत. 15 करा ना. तर आपण आता कावलेवाडीत आणि इकडं आता गावात जाऊया आपण पुढे. तुमचं मंदिर नाही पुढे इकडे. हा ते हेदुबाई मंदिर तिकडे आहे. त्या आता पुढे जाऊ. इकडे गाव आहे ते गावात सुद्धा झालं आपण. नाही बघा मस्त हे झाड कसलं पायरीचंच झाड नाव या काय? दातर आहे ते पायर बोलले मग. ठीक आहे दात्रीचा ना म्हणजे मिक्स आहे. अजून कायचा मिक्स आहे? 2-3 झाडात नाही एकच आहे. आणि बारीक बारीक झाडं कसली ती मग ती त्याच आहेत काय? ओके. दातर म्हणजे काय औषधी वनस्पती आहे का? कशासाठी औषध? दात वगैरे तुमचे मजबूत जर राहायला पाहिजे ना हा याची सुकी लाकडं जाळायची किंवा वली तोडून सुकवायची हा आणि त्याची मशरी बनवायची हा आणि ती लावायची. दात मजबूत होतं. मजबूत राहणार ती. आता म्हणजे औषधी वनस्पती आहे. औषधी आहे ती. हा दातरच तिचं नाव. आणि किती जो मोठा झाडा ना होय होय असं वैशिष्ट्य पण दातर नावच दातर नाव. म्हणजे गावाकडे दातर म्हणतात. आणि तुम्ही आता कोण लावतात दाता की हो आम्ही केव्हा ते लावतो. केव्हा ते दुखायला लागलो तर? हा काय काय जण कायम लावतात. हा होय सुकवायची आणि मशरी करायची त्याची मशरी बनवायची. जाळून मशरी करायची. हा जाळून मशरी. अशा प्रकारे औषधी झाड आहे मस्त दातर. मी पण फर्स्ट टाइम बघितलं दातर हे नाव ऐकलं नाही. आणि मग आता दुर्मिळच आहे झाड नाही सहसा भेटायचं नाही आता जंगल. देवस्थानाच्या ठिकाणी जास्त असतं. ठीक आहे ओके. आणि इथली शाळा आहे आज हे आता आपण जोईल बुवा तर आता आपण आलोय वाऊरवाडीमध्ये आणि इथे आपल्या कोकणातले सुप्रसिद्ध बुवा संतोष जोईल यांचे घर बघतोय आपण आणि त्यांना आपण आज भेटूया. आणि हे त्यांचं घर आहे इथलं गावाकडचं. आणि योगायोगाने ते आज गावी आहेत म्हणजे ते मुंबई गाव चालू असतं त्यांचं. तर आज ते गावी आहेत डबलबारी निमित्त. तर आता आपल्याबरोबर कोकणातील एक सुप्रसिद्ध बुवा संतोष जोईल बुवा आहेत आणि मिमिक्रीचे बादशाह. नमस्कार. आणि यांचे भजनं तुम्ही युट्यूबला बघता किंवा इतर माध्यमातून बघत असाल. तर आता मी त्यांच्या घरी आहे आणि हे त्यांचं सुंदर असं घर आहे कोकणातलं कुडीगावचं. आता जरा तुमची आधी पहिली बुवा माहिती आहे की तुम्ही साधारण भजन क्षेत्रात केव्हापासून आहात किंवा तुम्ही कोणाकडून शिकलात आणि किती बाऱ्या केल्यात ते जरा एक माहिती आहे थोडक्यात. नमस्कार. माझं नाव सांगायची काय गरजच नाही. हा, संतोष जोईल. मी ओळखताच होतात. बरोबर. माऊली मी पहिले तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही या माझ्या कुडी गावामध्ये आलात. ओके. आणि तुमचं चॅनल आहे ते मला माहिती आहे सगळी. तुम्ही आमचे कार्यक्रम दाखवत असतात. बरोबर. आपल्या चॅनलवरती तुमचं भजन आहेच. हो 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 आहे. तर आता मी तुमचे युट्यूबला सगळीकडे कार्यक्रम बघतो. तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रत्येक गावागावाची माहिती दाखवता. खरोखर आम्हाला खूप अभिमान आहे आणि या माझ्या गावामध्ये आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. माऊली मी जवळजवळ 8वीत असल्यापासून भजन करतोय. ओके. आणि शालेय तुमचं शिक्षण शिक्षण गावीच झालं ना? शालेय शिक्षण माझं 10वी पर्यंत नारिंगऱ्यामध्ये झालं. ओके. त्यानंतर कॉलेज मी 12वी पर्यंत केलं आमच्या देवगड केळकर कॉलेजला. ते करत असताना भजनाची अतिशय आवड मला निर्माण झाली. इकडे गावामध्ये भजन करायचो. त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर डबलबारी करता करता म्हणजे त्यावेळी मी गुरु केलेले नव्हते. ओके. त्याच्यानंतर मी आमच्या
गुरुमाऊली श्रीधर बुवा मुनगेकर यांच्याकडे भजनाचे धडे घेत आज या भजन क्षेत्रामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ताठ मानेने उभा आहे. बरोबर. साधारण किती बाऱ्या केल्या आजपर्यंत मला वाटतं मी लिहून ठेवलेल्या नसतील, पण नाही म्हटलं तरी 5,000 बाऱ्या माझ्या पूर्ण 5,000 प्लस बाऱ्या आहेत. हो. आणि सिंगल बाऱ्या वेगळ्या. सिंगल बाऱ्या वेगळ्या. आणि तुम्ही आता वया म्हणजे किती पासून 8वी पासून करता? 8वी पासून करतोय. आता माझं वय 50 वर्ष आहे. ओके. म्हणजे तुम्ही साधारण आता 35-40 वर्ष भजन करताय. आता तुमच्या घरात कोणी त्याच्यावर भजन करायचे की तुम्ही पहिले? माझ्या घरामध्ये कसं आहे, आता गणपती सीझन आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे ते गावाकडे भजन निर्माण होतात. आणि असं दुपोळी निर्माण झाल्याच्या नंतर माझ्या मोठ्या भावाने, माझा मोठा भाऊ अनिल जोईल यांनी भजन चालू केलं. आणि ते भजन शिकता त्यांचं बघून मी भजन शिकलो. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये सुद्धा सुप्रसिद्ध भजन सम्राट बाबी कावले, आप्पा कावले, दोघे बंधू यांनी तर संपूर्ण गाजवलेलं आहे. बरोबर. आमच्या बाजूलाच घर आहे त्यांचं. त्यांच्या घरी पण आपण जाऊ. चालेल. मग आता तुमचे म्हणजे गावात भजनाचं वातावरण होतं म्हणून तुम्ही भजन क्षेत्रात आलात. ओके. तर अशा प्रकारे जवळपास 5,000 प्लस बाऱ्या केलेल्या आहेत. आणि आज पण त्यांची बारी. आज कुठे आहे? आज माझी बारी रत्नागिरी पावसला प्रसिद्ध भजन सम्राट तेजस नारकर बुवा यांच्या सोबत आहे. ओके. आणि आता पुढचे नवरात्र तुमची म्हणजे 13 तारीखपर्यंत बाऱ्या रोजच्या आहेत. हा. आता तुम्ही तुमच्या गावाबद्दल सांगा जरा. खुडी गाव कसं आहे म्हणजे तुमच्या शब्दात सांगा. खुडी गाव कसं? खरोखर खुडी गाव माझा म्हणजे माझ्या खुडी गावाबद्दल मला खूप अभिमान आहे. ओके. खुडी गाव म्हटल्याच्या नंतर आमचा सुख समृद्धीने नटलेला असा माझा गाव आहे. सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने शेती वगैरे सर्व हे आहे. आणि माझ्या गावामध्ये अनेक नामवंत भजनी बुवा आहेत. सर्वांची काही नावं सांगत नाही, पण म्हणा आता मी तुम्हाला सांगितलं की आमच्या वाडीतले आप्पा कावले, बाबी कावले, त्याच्यानंतर अशोक शिद्रुक आहे, अशोक कावले आहेत, आमचे दादा जोईल आहेत. अनेक त्यांनी पण सुद्धा डबल बाऱ्या केलेल्या आहेत. बरोबर. हा. त्याचप्रमाणे आता तुम्हाला नाव माहिती आहे, सांगायची गरज नाही, सुप्रसिद्ध भजन सम्राट किरण शिद्रुक बुवा आमच्याच गावामधले, त्यांनी सुद्धा अनेक डबल बाऱ्या गाजवलेल्या आहेत. देवदेवतांची मंदिर आहेत आणि सुख समृद्धीने नटलेला असा माझा आणि सांस्कृतिक वारसा गावाला पहिल्यापासून आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आणि तुमच्यासारखे कलाकार गावात असल्यामुळे ते अजूनही आहे. होय. ओके. ठीक आहे. चालेल. तर अशा प्रकारे तुमचं खुडी गाव आहे. तर आता आपण खुडी गाव अजून बघूया, एक्सप्लोर करूया. आता मी आलो कणकोली साईडने, म्हणजे पहिल्या सरपंचांना भेटलो, आता तुम्हाला भेटलो. तर आता आपण पुढचा गाव कसा आहे तो बघूया. हो, चालेल. ठीक आहे. धन्यवाद. आणि आता आपण बुवांच्या सुंदर अशा घरामध्ये आहोत. आणि किती वर्ष बोलले या घरा? हे जवळजवळ 70-80 वर्ष झाली या घरा. आणि अजूनही मातीच्या भिंती आहेत सगळ्या. मातीच्या भिंती आपल्या जुन्या पद्धतीचे बघा. अजूनही जमीन आहे आणि चांगली अशीच घरं गावाकडे बरी वाटतात. मॉडर्न घरापेक्षा अशी घरं चांगली वाटतात. आणि बुवांचं घर अजूनही पारंपरिक आहे. तर तुम्ही मला वाटतं युट्यूबला पहिल्यांदाच जाणार ना तुमचं घर? तशा प्रकारे पहिल्यांदाच कोणतरी युट्यूबला टाकणार आहे आणि ते आपल्या चॅनलवरती. ओके. घर दाखवलं होतं डिजिटल चॅनलने आमची मुलाखत घेऊन दाखवलेली आहे. ओके. सन्माननीय खानोलकर साहेबांनी आमची मुलाखत घेतली. हा. तर आता आपण यांच्या घरी आहोत आणि तुम्हाला युट्यूबवरती सुंदर असं घर बघायला मिळतंय. आणि घर कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा. बुवांचं जुना घर आहे एकदम भारी. माझे वडील वारकरी संप्रदायातले. तुम्ही या ठिकाणी बघत असाल हे जे पंढरपुरामध्ये लावलेले आहेत. ओके. हा. ते गंगाजलाचे पूर्ण पात्र आहेत नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा गेले तेव्हा घेऊन आले. जेव्हा घेऊन आलेले. अरे वा. ते सगळे आमच्या घरातली गेलेली मंडळी सगळी तिकडे लावलेली आहेत फोटो. ओके. हे टोपी घातलेले आहेत ते माझे वडील. हे वाले टोपी घातलेले आहेत ते माझे वडील. हे वारकरी होते. बरोबर. आणि हे सगळे चालत जायचे ना तेव्हा? हे सगळे चालत जाणार आणि सगळे बाकीचे. म्हणजे तुमच्या कुटुंबात आता किती लोक आहेत तिकडे गावी? आता गावामध्ये फक्त माझा भाऊ आहे, भाऊजाई आहे आणि त्यांची 2 मुलं फक्त या ठिकाणी राहतात. आणि तुमचं टोटल कुटुंब किती लोकांचं आहे? आमचं अजूनपर्यंत माऊली परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने आम्ही सर्वत्र एकत्र नांदतो. अजून आमचं घरामध्ये हे नाही आहे. नाही, साधारण किती लोक आहेत मुंबई गाव पकडून? मुंबई गावामध्ये नाही म्हटलं तरी 60-70 लोक आहेत. 60-70 लोकांचा गणपती सगळा इथेच असतो आणि एकत्र. गणपती तुम्ही गावात असतो? किती दिवसाचा गणपती असता? गणपती आमचा कायम 11 दिवसाचा गणपती. 11 दिवस ना. 11 दिवसात आलात खुडीत तर यांच्या घरी नक्की आहे. एकत्र कुटुंब आहे, जवळपास 70 लोक बोललात ना. 70 लोकांचं एकत्र कुटुंब आणि त्यांचं हे घर. आणि बघ म्हणजे तेव्हा गाव जेवणच असतं ना घराकडे 70 लोकांमधलं. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण गावात म्हणजे बुवांचा घर अजूनही तशाच पद्धतीचं मस्त कोकणातलं पारंपरिक घर. मातीच्या भिंती आहेत बऱ्यापैकी. फक्त एवढं चिरेबंदी केलं, बाकी सगळे मातीच्या भिंती आहेत ना. हे सगळे मातीच्या भिंती आहेत. ओपन होतं सर्व. हा. ओके. हा पडवी तुमची ओपन. हा. तेवढंच त्यांनी चिरे लावले. आणि तुळशी वृंदाने बघा वातावरण बघा. कोकणातलं घर कसं असतं तर असं असतं. आजूबाजूला आंब्याची झाडं इकडे
या कसलं झाड हे जांभळ जांभळाचं झाड. अरे वा जांभळ म्हणजे तुमच्या दारातच जांभळ आहे. हे, आवळे आहेत आवळ्याचं झाड आहे इकडे. हा हे आंबा पूर्ण आणि फणस म्हणजे सगळी फळं तुमका समोरच खळ्यातच. चांगलं अशा प्रकारे यांचं सगळे फॅमिलीला भात कापूक गेलेले आहेत आणि बुवा फक्त आता तुम्ही कधी येलास मुंबईपासून? मी आज सकाळी आलो. सकाळी येले त्याच्यामुळे आपल्याला भेटलेले आहेत योगा योगा. चला आणि बुवाने आपला इकडे मस्तपैकी ब्रँडिंग लावलेलं आहे बघा. फोटो भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी बुवा संतोष जोईल गुरुवर्य श्रीधर बुवा मुनगेकर. आता आपण बुवांचं गाव फिराय. एका चौक म्हणतास तुम्ही? हो चौक यांचं 4 रस्ते एकत्र. हा इकडे गेला मुनग्याला, हा ठरवलं इकडे गेला कणकवली. ओके आता आपण हेतुबाई मंदिराकडे होता आणि आता तुम्ही बोललात काय भाऊ कदम मुळगाव हेच ना? हो हो हास्य सम्राट. हास्य सम्राट चला हवा येऊ द्या फेम हा. म्हणजे भाऊ कदम हा. त्यांचं मूळ गाव हे इकडे आहे, त्यांचं घर इकडे आहे. ओके. आता गेल्या महिन्यातच भाऊ कदम आमच्या मंदिराला भेट देऊन गेलेले आहेत. अरे वा त्यांच्या आजोबांनी नंतर तिकडे घर बांधलं, पण हा. पहिलं मूळ त्यांचं हे नंतर ते इकडे सावडावला गेले तिकडे आहे. हा म्हणजे आजोबांपासून ते तिकडे आहेत. आहे. हा आजोबांपासून तिकडे आहे, पण मूळ गाव आमचं त्यांचं घर हे इकडे या वाडीमध्ये आहे ना ते? हे बाजूलाच वाडी आहे त्यांची. बौद्ध वाडी. हा वाडीमध्ये. चालेल. तर आता आपण आता मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिराचं काम चालू आहे सध्या. मोठं मंदिर बनवत आहेत. म्हणजे पहिलं आपल्या शूटिंगमध्ये तुम्हाला जुनं मंदिर संपूर्ण बघायला भेटेल. म्हणजे ह्या वर्षी पूर्ण होईल हे? हो हे पूर्ण करणार यावर्षी. यावर्षी आता आमच्या देव दिवाळीचा सप्ताह असतो ना, हा सप्त्याला हा, तयार. त्या सप्त्याला हे काम पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ओके. आणि हे कुडीचं ग्रामदैवत चप्पल काय काढूया. तर हे जोईल बुवांचं ग्रामदैवत आहे आणि ह्या मंदिरात तुमचं सप्त फेमस. सप्ताह फेमस देव दिवाळी लास्टचा दिवस असतो. देव दिवाळीला एकदम मोठा उत्सव. 7 दिवसाचा सप्ताह आमचा माहिती असतो. ओके. तर ते संपूर्ण मंदिर नवीन बनते आणि पहिल्यापेक्षा मोठं झालं मंदिर ना आता. हो पहिल्यापेक्षा आता हे मोठं. रुंदी पण पकडली असतं. ते श्री देवी हेदुबाई. आणि चालू केव्हापासून केलंय? मे महिन्यापासून. हे हो मे महिन्यापासून चालू केलेलं आहे. हे सगळे पुरातनच मूर्ती आहेत इकडे अजून. सर्व पुरातन. हे मंदिर आहे म्हणजे दुसरं एक मंदिर आहे इकडे. हा. ओके. कुळाचं मंदिर तिकडे आहे दुसऱ्या हो हो मंदिर. दुसरीकडे आहे. कुळाचार. ओके. ते बघा आता मंदिर पूर्ण मोठं मंदिर बनते आणि बुवांची आहे फोनवर आहे. काय तुमच्याशी काय बोलता? आई काय म्हणता बुवांची? आई तिका सकाळ संध्याकाळ फोन लावायलाच पाहिजे. हा बुवा काय गेले? कुठे काय करतो आईची माया. फोन लावा. आता वय किती असत त्यांचं? वय वय आता जवळजवळ 75च्या वरती आहे वय. बुवांका आईचं फोन. नंतर अख्ख्या गावची माहिती द्यायला पाहिजे. बरोबर. हे बघा आता यांच्याबद्दल तुमचं नाव काय हो? महादेव दत्ताराम घाडी. गाडी. हा यांची चौकशी करत होती आता. चांगलं. आमचा कसा घरंदाजी बरोबर. हा म्हणजे पान हलणार ना. बरोबर. एकमेकाशी. बरोबर. घरचे संबंध. बरोबर. आता तुम्हाला बोललो आमच्या हा हा. आमच्या मंदिराचा जो सप्ताह वगैरे होता आता यांची वर्सल आहे. ओके. यावर्षी. तुमची. हा हा हा. नाही तुम्ही तुमचं माना. हा ओके. आता गाडी यांच्या घरी आलो आपण. काय माहिती जरा तुमच्या मंदिराबद्दल माहिती सांगा. तुमचं म्हणजे हेदुबाई. हा. ह्या पुराण काळात ह्या दुसरीकडे होता. नंतर ह्या जागेत आणलेली. ओके. आणि जो व्हायचं 2 एक पिढी झाली असती. जास्तच 150-200 वर्ष दिसतंय. झाली. आता तुम्ही नवीन पुन्हा बनवता. ह्या वर्षीपासून. आता कुठे मारलेली आता बरोबर. होईल, दिवाळीपर्यंत होईल काय नाही. आणि हेदुबाई कशासाठी म्हणतो म्हणजे काय? हेदुबाईचं नाव. हेदुबाईचं म्हणजे स्थान कसं झालं, हेदुबाई म्हणजे हेदीचं झाड होतं ते. ओके. आणि तसं ती प्रगट म्हणजे अस्तित्व झाला. स्वयंभू होते. त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्या घाललेली रूपात. बरोबर. आणि ते देऊळ बांधले. नंतर मूर्ती बसवलेली. बरोबर. पहिल्यांदा पाषाण रूपात होती. ओके. हा. नंतर थैसं देऊळ म्हणजे त्या टायमाला आमचं देऊळ असं कोल्याचं होतं. म्हणजे कोलवा आपली घरासोबत कोल्याची होती. बरोबर. हा. आणि त्याच्यानंतर म्हणजे गवताचा प्रकार ना तो. सगळ्यांचे पूर्वी झोपडी असायची तसं. बरोबर. त्या काळात. नंतर मग हे आणलेली हा. आणि हैस स्थापन केलेली म्हणून हेदुबाई म्हटली जातात. ओके. म्हणजे त्या झाडामुळे हेदुबाई. हा. त्या झाडाखाली तिचं पाषाण होतं. बरोबर. हेदुबाई. ओके. आणि तुमचा महत्वाचा कार्यक्रम हरिनाम सप्ताह.
बरोबर. ठीक आहे. आता तो आपलं दिवाळी चालू होईल. हो. 7 दिवस 7 दिवस आपलं देवदिवाळी ना. देवदिवाळीच्या अगोदर 7 दिवस असतो आणि लांबून लांबून लोक येतात आणि सगळे खुडीवाले तेव्हा हजर असतात. कुडीवाले तेव्हा सगळं सगळे म्हणजे ग्रामस्थ मुंबई पुणे जिकडे कुठे राहतात तिकडे त्या 7 दिवस आहे ना. बरोबर. तुम्ही आता मंदिरात चालला की काय? आता तुमच्या हेदूबाईचं तुम्ही सांगितलं की काय हेदूच्या झाडाकडे ना. हेदूळ कसलं झाडाचं नाव काय? हेदवी. हा. तर भूतेश्वर कशाला म्हणतात म्हणजे ते त्याचा शब्द काय? तो काय आम्ही सांगू शकत नाही कसा वित्त. हा. कारण कोणी आमचं असं म्हणजे ह्याच्यासाठी असं सांगितलं. पण त्याचं पूर्ण नाव काय? अनुभवने काहीतरी बोललं. अनुभवने भूतेश्वर म्हणजे अनुभवने एक पाषाण आणि भूतेश्वरचं एक पाषाण असे दोनच ते. ओके. अनुभवने भूतेश्वर ज्यावेळेस जाप घालतात ना तेव्हा अनुभवने भूतेश्वर असं बोलला म्हणजे सामील करतात बरोबर. दोन तत्वांना. ओके. फक्त आणि ही चव्हाटी भूमिका आपली. बरोबर. म्हणजे तुमच्या गावातला हेदूबाई भूतेश्वर आणि चव्हाटा ही महत्वाची ठिकाण. बाकीचे मंदिर इतर असणार. बरोबर. ओके. आकाराचा चाळू म्हणून वाघोबा चाळू. वाघोबा चाळू. हा. तो आता तिकडे रस्ता जाऊ. हा. बघे प्रयत्न करूया. खोरीचा खोरी. हा हा हा. कोरीवर त्याच्याबद्दल माहिती जरा. त्या वाघोबा बद्दल का? वाघोबाचा काय? वाघोबा म्हणजे तो चाळू की ना तो त्या ठिकाणी बसवलं गेलो. जसं भूमी आकार म्हणजे आमची भूमी आहे त्याचा आकार जो काय असा म्हणजे ताबो तो त्या आकारापासून ते काय सांगला जाता. ओके. की भूमी आकारान तू राजीव आणि वाघाचा असं काय चेहरा कोरलेला आहे म्हणजे ते का असं तो मान नाही. कोणतरी ही होती म्हणजे अशी खुळवलेली आहे तिनं काहीतरी मारल्या तेवढं तुटले. ओके. म्हणजे जांभ्यात दगडाचं. हा म्हणजे पुढचा शिर तुटला त्यावेळी. बाकी अजून त्याचे चालवून सगळे पूजा पाठ पाणी सगळा होता. एका थैसर लोक कोंबडी नेऊन देतात. हे कोंबडी राखण्याची वर्षाची. बरोबर. माय रोशनीचा होतो. ओके. माय रोशनी सगळे येतो. हा. ते माय रोशनीचा जो आहे त्यांच्या खऱ्या बऱ्या तो पुढे लागणार. ओके. आता आमच्याकडे कोण ह्या वाघोबाबद्दल कोण कधी वाईट बोलणार नाही किंवा त्याला मारणार नाही. आमच्या जनावरांका सुद्धा गुराढोरांका सुद्धा म्हणजे वाघाचा त्रास नाही. आता आम्ही वाघाच्या घोड्यातून गेलो ना तर तो आमका बघून पाळला नाही. ओके. पण त्रास नाही म्हणजे माणसावर कधी अटॅक. बरोबर. आणि एवढं तुम्ही आजू जंगल असून पण त्रास नाही. ओके. तसं यांचं वाघोबा देवस्थान सुद्धा येतात. बरोबर. हाली साला दिलं येता नेहमी मध्ये मध्ये. ठीक आहे. तर या जंगलात वाघ पण आहे. ठीक आहे. कुळाचाराबद्दल सांगा. कुळाचार म्हटलं काय हे ज्या टायमाक इली त्या टायमाक तो आपली कुळाचार जो आपण तो हय गेलो सगळ्या जोईलांचा होता सगळ्या. आणि ते कोणी आपल्या घरी नाही ठेवले. बरोबर. जो पूर्वजाकच ते भक्त. बरोबर. आपल्या बापांका असं म्हणजे त्यांच्या नावानं काय ठेवलेलं नाही. सगळं ते मंदिरात आणून ठेवलं. हा. ते जो कोण पूर्वज ठेवले त्याच्यात ते समाज म्हणजे लीन होतं. या गावाचे वतनदार ते जोईल असल्यामुळे त्यांनी त्यांचं कुळाचार मंदिरात ठेवले आणि तो सगळ्यांकडे नाही. हा. आणि इनाम गावाचं ना पहिल्यापासून म्हणजे कोटकाम तर जुना गाव असल्यामुळे इनाम गावाचं. बरोबर. आपल्या गावाची विक्री होत नाही ना. बरोबर. भगवती इनामदार भगवती संस्था आमचे जोईल आहेत ते फोंड्याला आहेत कोल्हापूरला आहेत ज्यावेळी आमचा म्हणजे जेवढे जोईल आहेत ते खुडीतनच गेले. ओके. तर जोईल आडनावाची माणसं खुडीतली आहेत. श्रावण महिन्यात ज्यावेळी आम्ही मंदिरामध्ये देव बदलतो त्यावेळी जे सगळीकडचे कोल्हापूरचे तेव्हा सगळे आमच्या इकडे येतात मंदिरामध्ये येतात. घेऊन काम जाणार. ओके. तर अशा प्रकारे जोईल आडनावाची माणसं सगळी ही खुडीतलीच आहेत. बरोबर. नाही पण तुमच्या गावात ना ते म्हणजे बाहेर गेलेले आहेत ना. ठीक आहे. ओके. म्हणजे आम्ही भजनामध्ये नाव घेतो भूतेश्वर आणि कुळाचार. ते कुळाचाराचं मंदिर ते आता आपण तिकडे जाणार ना. कुळगत. बरोबर. बरोबर. ते असं म्हणजे लगीन वगैरे असं ना तर ते कुळ असं ह्याच्यात ठेवत नाही. बरोबर. हैसर आणून मानवणार आणि ते नैवेद्य कुळ म्हणून निष्ठावला जातात. तो हे प्रसाद दाखवणार देवा. त्याचा हिस्सा निघाला. घरी काय नाही कोणाचे. नाही. बरोबर. सगळा देवळाचा. बाकीच्यांचे देव जसे घरामध्ये असतात आता साधारण किती जोईल किती होतील म्हणजे संख्या? अर्ध 1000-1500. आम्हाला कुठला सण मिळाला तर मिळाला. गणपतीचा सण आहे. एक पहिला दिवस मिळाला तर गणपतीवर फुल घालून द्यायचा. संध्याकाळी पूजायला तुम्हाला मिळेल याची शाश्वती. सुयरसुती जास्त असतं. बरोबर. ओके. 11 दिवसावाले सगळे. हा.
म्हणजे असं नाही की 3 दिवसाला गोत्र असं काय केलेलं नाही. बरोबर, एकत्र आणि आमच्याकडे ह्या खुडीमध्ये असं होत नाहीये. हा बरोबर. म्हणजे देवाक विचारून करत होते हा की असं आम्ही सुवेरसोती कसं करायचं 3 दिवसाचा करूया म्हणजे ह्या कामा करता येतील अडचणी. हा एकदा 12 दिवसाचा 3 दिवसांनी बुजावून करू शकता. पण कौल असं नाही. काय होत नाही, देव हुकूमत देत नाही. ओके. तर अजूनही तुमच्याकडे ते सगळे म्हणजे परंपरा परंपरा होय बरोबर कारण तेसून हुकूमच होत नाही. बरोबर. माझा हात तसाच राहावा आहे. ओके असं. ठीक आहे. तर चांगली माहिती दिली तुम्ही, देवस्थानिक माहिती चांगली दिली आणि गावाचा इतिहास पण चांगला हे झाला. गावचे गावकर आहेत. आता ज्यावेळी सप्ताह होतो ते यावर्षी तो यांची वर्ष आहे. हा दिवस आमका म्हणजे आता वर्षभर आमका सगळं काय बघू. म्हणजे तुमची गावकरी केव्हा बदलता? मिरगाक बदलणार. हा ठीक आहे. मिरगा दिवशी जुनं पुजारी मृग नक्षत्र, आधी बरोबर. उठून जाणार आणि नंतर तो येणार तो पाठवून बरोबर. मृग नक्षत्र चालू आला की बाबा. हा हा ओके. नव्याची आणि जुन्याची. जुन्याची म्हणजे तुम्ही जून पासून तुमची गावकरी चालू. बरोबर ठीक आहे. ओके. गावात तुमच्या अजून महालक्ष्मी मंदिर पण आहे ना? हा तर त्या देवाचं असं आहे की ते ज्या टायमात तो वाडाचा व्हायचो हा तेव्हा वर्षासून रेडो मागायचं ओके. आणि माणूस मला असा हा. म्हणजे जोडा हा असं तो इतिहास झालो जुन्या ह्याच्यात. जुन्याच्या. हा. तो ते भट असल्यामुळे आता शक्य होईना. बरोबर. हा मग त्यांनी कंटाळलो आणि त्या हैसरला असं स्तब्ध केल्या हा आणि तो मुंबईत गेलो. आता हे मुंबईत महालक्ष्मी हा हा ती स्थान हायला ओके. कुडीतला कुडीतला तो महालक्ष्मी मंदिर हा मुंबईचं. हा तो जो हैसून गेलो तर त्यांनी थंय स्थापना केल्या ओके. आणि थंयसर ह्यो विषय कट झालो. ओके. म्हणजे हैस कसा अंगात येऊन तो वारा वाढायचा हा आणि हा तो सांगायचा. आणि आता हैसर म्हणून हा कधीतरी मग जेव्हा रेडका होती हा 3 वर्षांनी एकटंही त्या परिसरात मला गायब व्हायचा. ओके ओके. हा असा इतिहास. आता जंगल तिकडे जंगल झाला पुरा. आता मंदिर पूर्ण आहे ना म्हणजे फक्त चौथरो हा भीती येत त्याचो आणि पाचशांची मूर्ती आहे. ओके. म्हणजे आता मुंबईचा महालक्ष्मी मंदिर इकडूनचा हयलो होतो मूळ स्थापना. ओके ओके. भट जो गेलो हा ना हा त्यांचं नाव काय होतं माहित होतं? नाही नाही इतक्या फक्त ब्राह्मण होते एवढे माहिती होतं. आडनाव माहित नाही. ते ओके. ह्याच्यापैकी ते असे म्हणजे काहीतरी म्हणतात ते का ते लिंगायत ब्राह्मण सारखे असं काहीतरी होतं. महालक्ष्मीचा म्हणजे ओके. तर ते सोडून गेलो सोडून घेऊन तिकडे केले. तिकडे आणि घरी जाऊन त्यांनी स्थापना केल्या नाही. ओके. मग ती लोक आता येतात का इकडे गावात? कोण ते महालक्ष्मी वाले कधी इल्ले नाही नाही ना? त्यापासून गेलेच नाही काही. ओके. कारण थैसर त्यांनी ह्या केलेली ना हा आरत्या. हा बरोबर. त्यामुळे आता हैसर विषय त्यांचा कट. ओके. हा म्हणजे हैसर कोणते का पूजाच नाही करत. हा 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 ते मंदिर तिकडे घेऊन गेले बरोबर. हैसर आता त्यांची पूजा मुंबईत गेले ते मुंबईत मंदिर पाहिजे. इतिहास येऊ होय. म्हणजे आता महालक्ष्मी मंदिरात खुडी नाव बोललं सांगणार त्यांना माहित आहे ना? माहिती म्हणजे त्यांच्या आता ते गेले ते कदाचित नसतील. हा हा त्यांची पुढची पिढी असेल. बरोबर. हा पण आपले सांगू शकतात ना. ओके. म्हणजे मुंबईचं महालक्ष्मी मंदिर सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर हे खुडीतनं गेलेलं आहे. ओके. मला आपण आज समजलं. म्हणजे एवढा इतिहास आमच्या खुडी गावचा आहे. बुवानी पण म्हणजे भारी माहिती आहे मला असं खरोखर मला माहित नव्हतं. म्हणजे खूप मोठं इतिहास आहे. बरोबर. आणि खूप मोठा मंदिर आता म्हणजे मुंबईतला फेमस मंदिर आता. बरोबर. ठीक आहे. मधुसूदन गाडी आणि आता भात जोडताना येईल ते माहिती देऊ. बोला. आता भाऊ कदमांचं मूळ गाव हेच ना? कुडीगाव. ते कधी आले होते? त्याचे वाडवडील कोणतरी ह्याच्यात जाऊन राहिले आपल्या आजोबा पंजोबापासून सावडावात. मग आता सावडावात जेवढी कदमवाडी ते सगळे इथले? नाही मग फक्त भाऊ कदम. सावडावात यांना खुडकर म्हणूनच ओळखतात. कुडकर. ओके. खुडकर म्हणजे आमचा खुडी गाव. खुडकर हा खुडी. गावाचं नाव लावतात ते. म्हणजे बाकी कदम नाहीत फक्त ते भाऊ कदमांचं घर. आणि कुठच्या घरातले इथे घर कुठचं? त्या मधल्या वाडीत घर आहे त्यांच्या इथे बौद्धवाडी. हा ते त्यांच्यापैकी आता इथे कोणीच नाही. वाडवडील जे कोण तिकडे गेले सावडावात. चुलत कोणाशी आहेत का त्यांच्यापैकी? भावकीपैकी भरपूर आहेत त्यांचे. हा मग त्यांना पण जरा एकदा भेटूया. बरोबर. आणि ते तुम्हाला केव्हा आले म्हणजे मंदिरात केव्हा आले होते? मे महिन्यात आले होते. मे महिन्यात दिले. ओके. ह्या मे महिन्यात. हो हो. आणि पाय ते पुन्हा येणार असं फोन केला होता त्याने. पण तुम्ही यायच्या अगोदर तुम्हाला मी कळवी. ओके. ठीक आहे. म्हणजे आज माका कळलं की भाऊ कदमाची 2 गावात. मी अगोदर सावडाव म्हणे आता अजून एक निघाला खुडीगाव. त्यांचा खुडीगाव. मूळगाव. तर भाऊ कदम मूळ खुडीगावचे. बरोबर. ओके. त्यामुळे आम्ही कलाकारच सगळे जन्मा खुडीत आलेलो. बरोबर. सगळे चांगले करा खुडीतले आहेत आणि खुडीत भरपूर कलाकार. बरोबर.
ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो यांचे वडील सुद्धा आपले काका यांचे दादा घाडी सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा. ओके. आता हे सुद्धा भजन करतात. होय? हा, नाही हा वारकरी आमचे. हा. पेटीवरचं भजन की हो, वारकरी? त्यांचे बैठा भजन. यांचे चुलते सुद्धा भजन करायचे. तर मी ज्यावेळी भजन शिकायला लागलो त्यावेळी मी यांच्या मंडळामध्येच असायचो. ओके. दरकरी पण हा कळलं. हा एकत्र आम्ही भजन करायचो. म्हणजे यांच्याकडे शिकलाच म्हणा तुम्ही. गुरु तुमचे बरोबर. ठीक आहे. तर असे गावातले गुरु आहेत जोईल बुवांचे. तर तसं म्हटलं तर पूर्ण खुडीगाव हा कलाकारांचाच आहे. बरोबर दशावतारी. आता तसं बघायलाच ना तर प्रत्येकाच्या घरात सामान वारकरी भजन बरोबर. पूर्ण खुडीगाव आणि म्हणजे घराघरात बुवा आहेत. घराघरा वाडी वाडी गुन्हा 4-5 बुवा आहेत. संगीत साधना करणारे आहेत सगळे. आमच्या खुडीगावात दशावतारी 2 मंडळ आहेत. बरोबर. दशावतारी काम करतात. आणि सगळे तुमचे स्थानिकच आहेत सगळे. हो, सगळे स्थानिक. म्हणजे गावातलेच कलाकार आहेत त्या मंडळात. त्यातलेच कलाकार काही बाहेरच्या कंपनीत जाऊन पण हा बरोबर दशावतारी कंपनीत काम करतात. त्यांचा चुलत भाऊ बाहेरच्या कंपनीत राठेवडेकर विठला देवी नाट्य मंडळ राठेवडे यांच्यामध्ये तो जाऊन काम करतो. ओके. अशा प्रकारे शेतीवाडी सांभाळून कला सांभाळतात. धन्यवाद मस्त. तर आम्ही भाऊ कदमांचं गाव कळलेलं आपलं. चला. काय सगळ्यांना माहिती आहे कारण टीव्हीच्या माध्यमातून दाखवलं भाऊ कदमांचं गाव सावडाव. बरोबर. हा पण त्यांचं मूळ गाव इकडे आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्या घरात ज्यांची आता त्यांची वंशावळ आहे हा किंवा आजूबाजूला घरं असतील ती त्यांना खुडकर म्हणूनच ओळखलं. खुडकर. बरोबर. खुडीचे खुडकर. बरोबर. ओके. तर भाऊ कदमांचं दुसरं आडनाव खुडकर. ठीक आहे. बरोबर. खुडीचे ते आता पुन्हा येणार आहेत ना गावात. घातले म्हणून. आता कसं ते गाव मर्याद म्हणून पुन्हा येते केव्हा नाही केव्हा ते गावात. मागे कधी आले होते? मे महिन्यात आले होते. हा मागे मे महिन्यात येऊन गेले. आता पुन्हा येतील बोलले. परत त्या 8 दिवसापूर्वी त्यांच्याकडे कामाला जी मॅडम आहे गाडी मॅडम कुंकुश्वरची आहे तिने फोन केला होता की भाऊ कदम येणार आहेत पण याच्या अगोदर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. ओके. म्हणजे पुढे भविष्यात येतील ते. बरोबर. हा नाही ते मागे पण बोलून गेले की मी दरवर्षी या गावाला भेट देऊन जाणार. नक्की. बरोबर. चांगलं. आणि ते आल्यानंतर माझा गाव हा मला आता कळला कारण माझे वडील कोण इकडे आले नाही. जो आमचा आजोबा इथून गेला सावडावला त्याने माझ्या वडिलांना गाव दाखवलं नाही त्याच्यामुळे मला माहिती. ओके. ठीक आहे. नाही पण त्यांना माहिती काढून मिळाली मग. हा बरोबर. ते मालवण पासून फिरत इकडे आले होते. कुठे खुडकर म्हटलं त्यांना लक्षाला खुडी गावचे. बरोबर. ओके. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तेव्हा भाऊ गपचूप पिल्ले. बरोबर. हा कारण जर गावात समजलं असतं तर सगळे भेटायला ना. बरोबर. जायला दिलं नसलो. बरोबर. ठीक आहे. दोघा जिल्ह्याली ना आणि ती कामात होते त्यांच्याकडे गाडी आपल्या. ओके. गाडी आहे तर तिकडे ना ही समोर बौद्ध होती. ओके. तर आपण आता इकडून चाललोय. वाटा होळी इकडे असतं तुमची? किती 5 दिवस की 7 दिवस? 5 दिवस. 5 दिवस ना. चवाटा इकडे बसा. भात कापणी चालू आहे जोरदार. काय नाव तुमचं? गावचे हे वतनदार गाडी आबा गाडी म्हणून. नमस्कार. काय भात कापूस झाला? चालू आहे. आबा पहिली जरा माहिती सांग आपल्या ह्याची. इकडे होळी काय असतं? होळीचा कार्यक्रम काय असता? 5 दिवस कार्यक्रम म्हणजे आपला एक देवी जवळ इथपर्यंत एक रोंबाट म्हणून आहे. ओके. ऐकला ते इथे घेऊन येतात 5 दिवस. आणि 5 दिवस आपले दशावतारी म्हणा किंवा अन्य कार्यक्रम नाचे भजन असं 5 दिवस कार्यक्रम चालू असतं. म्हणजे 5ची रात्री जागा होत असते. 5ची रात्री जागा होतात. आणि सगळं देवस्थान इकडे असतं 5 दिवस. 5 दिवस खामकाट्या वगैरे सगळ्या तिकडच्या इकडे असतात. जोईल आणि गाडी. आणि तुमचा म्हणजे होळीचा विशेष कार्यक्रम काय? रोंबाट. कधी असता? जवळून रात्री 9 9:30च्या मनाने घेऊन या. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 5 दिवस ना. ओके. ठीक आहे. अशा प्रकारे यांचा चवाटर कार्यक्रम होता. चवाटा. ओके. आणि आता आपल्या हेदुबाई मंदिरामध्ये आपण जाऊन आलो. हेदुबाई मंदिरचा जो मेन खांब आहे देवीचा तो यांच्या घरी नाही. बरोबर. ओके. म्हणजे पहिल्यापासून तुमच्या घराला. बरोबर. धन्यवाद. माहिती छान दिलं. आणि सध्या भात कापतो. होय सगळे भात कापून बिझी. तर आपण आलो कुळाचार मंदिराकडे. आता घरटणवाडीत होतं पण इकडे कुळाचार मंदिर यांचं. श्री कुलस्वामिनी जीर्णोद्धार मंडळ खुडी आपले सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण कुळाचार मंदिरामध्ये आहोत.
आणि आता आपण कुलस्वामी मंदिरात आणि आपल्यावर आता अजून काही लोक आहेत. काय ना तुमचं? संजय मनोहर जोईल. आणि तुमचा? साधारण यशवंत कावले. हा, आता मंदिराबद्दल आणि जरा म्हणजे संपूर्ण परिसराबद्दल एक माहिती दे, कशा प्रकारे मंदिर आहे. आता मंदिर म्हणजे जो आमचा कुडी गावामध्ये जोईल समाज आहे, तर त्या जोईल समाजाचा घरचा कुळाचार म्हणून हे दैवत आहे. आमच्या घरी इतर जरी प्रत्येकाचं घर वेगवेगळं असलं बरोबर, तरी कुणाच्याही घरी असे नारळाचे देव जे आम्ही कुळाचार म्हणतो ते बसवले. कुळाचार कोणाच्याही घरी मिळणार नाही, तो आमचा इथेच असतो. आणि इथे दर श्रावण सोमवार, पहिल्या श्रावण सोमवारी या ठिकाणी होम हवन केला जातो. मोठा कार्यक्रम असतो, संपूर्ण गावाला प्रसाद वगैरे असतो. ज्या आमच्या अवलाद जी संपूर्ण जोईल समाज आहे तो कुठेही विखुरलेला आहे एवढा, तो त्यावेळी त्या एकत्र होणार. हा, होमा दिवशी तो या ठिकाणी उपस्थित. पहिला श्रावण सोमवार. हा, पहिला श्रावण सोमवार. ओके, तशा प्रकारे. आणि बाकी वर्षभर बाकीचे छोटे मोठे कार्यक्रम असतात, पण मेन कार्यक्रम तो तुमचा. दहिकाला वार्षिक दहिकाला इकडे असतो या मंदिरात. भागवत तो कुठच्या तिथी असतं तुमचे? भागवत एकादशी. हा, जानेवारीमध्ये. जानेवारी. त्या एकादशीला हे असतो. हा, आता बुवानी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दशावतारी कलाकार पण आहात ना? आता बुवा बोलते यांच्यावर काय काय करतात ते ऍक्टिंग? दशावतारी कलाकार आमचे धनगराची जर भूमिका जर वटवायची असेल, म्हणजे कॉमिक पात्र, तसाच हे माझे भाऊच लागतात. ओके. दशावतारामध्ये एक नंबर काम करणारे. बरोबर. आमच्या गावामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आमच्या गावामध्ये 2 दशावतार कंपन्या आहेत. एक भूतेश्वर दशावतार नाट्य मंडळ, एक येदुबाई दशावतार नाट्य मंडळ. तर दशावतारात काम करतात. प्लस भजनी बुवा उत्तम आहेत. मला आता इथे मागे दिसतच असेल की पेटी इकडे सगळंच आहे. बरोबर. सामान मंदिरात असतं. बरोबर. आणि ते आता म्हणजे आता तुमचे दौरे चालू होणार ना? नाटकं चालूच झाली. आज आचरे का ना? आचऱ्याच्या मंदिरात. हा, नाही, आचऱ्याला तिकडे बंदरावरती म्हणजे किरावाडी. ओके. आज त्यांचा आचरा शो आणि बुवांचा शो काय? तुमचं काय भजन? माझं रत्नागिरी पावस. असे कलाकार फिरत असतं काही नाही. तुम्हाला माहिती पडली असेल, मी तुम्हाला पहिलंच बोललो, खुडी गाव हा कलाकारांचा गाव आहे. बरोबर. कलाकारांचा गाव. माझ्या अख्ख्या कुटुंबामध्ये मला दुसऱ्या शोधायची गरज नाही. बरोबर. सगळे दशावतारी, भजन, कीर्तन कोण सांगणार? कीर्तनकार आमच्या दाबलवाडीमध्ये होते, आप्पा धुमाळ म्हणून. बरोबर. आप्पा धुमाळ तिथे, ते आता एक्सपायर झाले, पण ते उत्तम कीर्तनकार होते. बरोबर. म्हणजे संस्कृती संपूर्ण गावात आहे. बरोबर. आणि आज तुमचा आचऱ्यात शो ते. आणि नंतर कधी म्हणजे आता सलग शोध चालू असतो आमच्या गावामध्ये. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमच्या नाटकासाठी, कोण म्हणजे नाटकाचं ऑर्डर द्यायची असली तर? 73 50 45 22 83. ओके. तुमचं जर नाटक वाचलं, कुठचा मंडळ बोलला तुम्ही? येदुबाई. हा, येदुबाई दशावतारी. तसं काय आमचं नाही. हा, एकत्र असतो. एकत्र. आता आम्ही आता बुवांचा पण नंबर घेऊया. बुवांचा नंबर सगळ्याकडे असतो. 788 754 6833 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. प्लस माझा संतोष जोईल बुवा अँड सन्स हा युट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्या युट्यूब चॅनलला सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तिकडे पण कमेंट करा. हो. आणि तिकडे कमेंट करा, सगळ्यांना शेअर करा. बरोबर. माझे दोन्ही मुलगे तुम्हाला माहिती आहे, बरोबर, माझे भजन करतात. चांगलं. आणि ते बोलल्याप्रमाणे गावातले सगळेच कलाकार आहेत. कोणालाही पेटीवर बसवा, तो भजन म्हणणार. बरं. आणि मंदिरात पेटी आहे बघा, सगळ्यांसाठी आहे. नाही, कोणी आज आमच्या भजन मंडळामध्ये 8 भजनी बुवा आहेत. बरोबर. 3 पेटे आहेत, हार्मोनियम. म्हणजे नुसतं यांच्या वाडीमध्ये, घरवाडीमध्ये आमच्या. तुम्ही वातावरण असं तयार केलं की लहान मुलं पण तयार होतात. लहान मुलं पण कोणी या पेटीवर. असं काय हे नाही. बरोबर. कलाकारांची भूमी खुडी. आणि इथलं कुलस्वामिनी मंदिर मस्त. आणि मंदिर जीर्णोद्धार केव्हा झाला तुमचा? तसंच जीर्णोद्धार झालेला ना, आता जीर्णोद्धार करायला घेणार आहे. ओके. मग हे पहिल्यापासून मंदिर आहे? हे पहिल्यापासून. ओके. साधारण किती? थोडीफार आम्ही डागडुगी आमच्या ते चालू असतं करत आले, पण आता एकदम क्लिअर नवीन बनणार. ओके. तशा प्रकारे आपण कुलस्वामिनी. हे कुलस्वामिनी मंदिर एवढ्या हे तुमचं मूळ जागा नाही? हे मूळ घर जोईलांचा. म्हणजे सगळे जोईल या घरातनं देशभर आता सगळे वाढलेली आहे. मूळ हे घर महाराष्ट्रात, देशात बाहेर जे आहे ते सगळे या घरात नाही. इकडे घर होतं यांचं. आणि आता यांनी ते मंदिर बनवलंय. म्हणजे जुनच मंदिर आहे पहिल्यापासून. आणि सगळ्यांचा देव इकडेच. सोलापूर, फोंडा, आपल्या रत्नागिरी जिकडे जोईल समाज आहे. हा, बरोबर. पुढीतलाच आहे. आणि सिंधुदुर्गात पण आजूबाजूच्या गावात जोईल आहे. जोईल जावं तिकडे जोईल. बरोबर. ओके. जाईल तिथे जोईल. जाईल तिथे जोईल. बरोबर. इंस्टाग्रामवर सगळे मिळणार तुम्हाला. हे बघा, हिचं नाव आहे दक्षता जोईल. आणि ही
इथलीच आहे म्हणजे तुमची कोण लागतं बुवा? माझी पुतणी आहे. बुवांची पुतणी दक्षताच होईल. आता सध्या कुठच्या सिरियल मध्ये काम करता? सध्या सारं काही तिच्यासाठी सारं काही हा, तिच्यासाठी या आहे serial मध्ये. तिच्यातच. सारं काही तिच्यासाठी. आणि अगोदर पण होती हो, वेगळ्या अगोदर पण एक सिरियल होती, आता माझ्या नाव लक्षात नाही राहिली. ओके ओके. तर म्हणजे सगळे कलाकारच होते तुमच्या गावात, कलाकारांचं गाव कुडी. आता कुठे वाघदा ना काय हा? पुढच्या देवस्थान हे आता आपण चालू हे, वागदेश्वर. वाघदेश्वर. वाघदेवाडी वागदेवाडी. किती करा असेल? आपण वाघदेश्वरला आलो आहोत. जबरदस्त निसर्ग आहे, भारी निसर्ग गाव इकडचं. आणि तुमचा पहिला काय ठिकाण आहे इकडे? हो, इकडे आम्ही शाळेत ज्यावेळी असतो असायचो त्या वनभोजन म्हणून कार्यक्रम असायचा बघा शाळेत. मग आता पण येत असतील ना? तेव्हा वनभोजनाचा कार्यक्रम आमचा ठरलेला दरवर्षी इकडे म्हणजे आता पण शाळेवाले इकडेच हो असतील. हो, इकडेच येतात, कारण हा पाण्याचं ठिकाण. तसा निसर्ग चांगला आणि स्पॉट चांगला आहे, बारमाही पाणी. बारमाही पाणी. वाघदेश्वर. तर आता आपण वाघदेश्वरला आलोय. जंगल बघा कसलं ते मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. हा संपूर्ण स्पॉट आता बनवलाय त्यांनी म्हणजे प्रॉपर वाघदेश्वर. आणि इकडे काय कार्यक्रम बाकी काय वार्षिक असं काय नसतं, फक्त तुम्ही जंगलातलं देवस्थान बरं. आणि ऐतिहासिक देवस्थान आहे. आणि हे सगळे म्हणजे कोरलेला. ओके, दगडातच कोरलेला आहे. कोरीव आहे बघा. मंदिर आणि मूर्ती एकाच दगडात आहे. ओके. वाघदेश्वर भारीच स्पॉट. खूप ऐतिहासिक गोष्ट आहे बरोबर. ओके. फक्त आता त्याचा हा मुंडके आहे गेला, मूर्ती आहे. मूर्ती आहे फक्त. वाघाची मूर्ती आहे आणि संपूर्ण एकाच दगडात कोरलेलं आहे सगळं. मंदिर आणखी मूर्ती एकाच दगडामध्ये आहे. बरोबर. हा मोठा दगड आहे. पांडवकालीन आहे. बरोबर. ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि याची काय स्टोरी काय ती म्हणजे वाघाचं देवस्थान म्हणून आहे ना? म्हणजे तुमच्या गावात वाघाचा कोणाला त्रास होत नाही? कोणाला आमच्या त्याचं देव म्हणून आम्ही त्याची हे करतो. बरोबर. वाघाची पूजा केली. वाघोबाची देव म्हणून पूजा केली. काढल्यानंतर फक्त तो काय करेल ते बरोबर. हा बाकी त्रास काय नाही, बाकी काही त्रास नाही. आणि मोठा दगड आणि मागे पण दगड आहे का? एवढाच पूर्ण मोठा एकच दगड आहे. सिंगल पाषाण आहे. बरे. आणि ही वाटबीट कोरी होत ना सगळी. पायऱ्याने सगळे कोरी हे सेपरेट दगड लावले ना. हे कोरलेलं आहे ना. सगळं कोरीवच आहे इकडे. होय. सुंदर स्पॉट आहे. साफसफाई नाही म्हणून गोल भोवताल त्याला फिरू शकतं ना. हा, असं गोल संपूर्ण असं वाघ कोरलेलं आहे. वाघाचं फक्त मुंडकं ते तुटून गेलं नंतर मी, कारण जांभ्या दगडा होता म्हणून झिजला. हा, झिजून गेलं ते. बाकी बैठक बघा, बसलेला वाघ आहे. आणि वटवागळ पण आहे तिकडे. वटवागळ आहे तिकडे. ते बघा तिकडे वटवागळ आहे. हे समोर दिसतंय एक वटवागळ. एक काश्म म्हणजे एका दगडात कोरलेलं आहे. एक काश्म मंदिर. आणि संपूर्ण परिसर ना म्हणजे आजूबाजूचा मोठा दगड आहे. मागे मागे जंगल आहे जरा. हा गोल असा दगड दिसतोय. आणि सगळे पायऱ्या बिरे त्या कोरीवच आहेत खालीपर्यंत. थोडेसे बांधकाम गेले पण बऱ्यापैकी कोरीव आहे. बघा ही पायरी बघा एकाच दगडातली आहे. हे सगळं त्या काळातच कोरीव आहे. ही पायरी, याच्यात एक छोटी पायरी कोरलेली आहे अशी. मग मंदिर एकाश्म दगडातलं मंदिर बघतोय आपण. म्हणजे या गावात एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ना. बरोबर. एक जबरदस्त गाव आहे कोकणातलं कुडी. कधी त्रास होत नाही. अशा प्रकारे यांचं जंगलामधलं वाघदेश्वर. आता आपण कुडीला आहोत. कुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. सुंदर असं इथलं निसर्ग. आता आपण मंदिरात गेलो होतो. इथून बघा लांबून दाखवतो तुम्हाला. हे अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. आणि नंतर मंदिर आहे. मागे जंगल आहे घनदाट. आणि झाडं अप्रतिम मोठमोठी जुनी झाडं आहे तिकडे.
उंच उंच 150-200 फूट म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं जंगल आहे. आणि इकडे पाण्याचा स्पॉट पण आहे, 12 पाणी. हे बघा इकडे पाणथळच भाग आहे, सगळे पाणीच पाणी आहे. इकडे पाणी आहे, हे एकदम शुद्ध पाणी आहे इथलं. त्या बाजूला पण पाणी आहे ते बघा, तिकडे पण आपण जातोय. मोठा परिसर आहे. आणि आता इकडे डेव्हलपमेंट केल्यामुळे इकडे व्यवस्थित बांधले नाही. इकडे पाणी असतं, पाणी अडवा पाणी जिरवा. मासे पण आहे तिकडे हो पाण्यात. हे बघा मासे तिकडे पाण्यात वरून दिसतात का बघा, पाण्याची जागा आहे. इकडे गणपती विसर्जन होतं ना, हे काय गणपतीची मूर्ती दिसते इकडे. सुंदर. आणि इकडे काय हे काय म्हणतात तुम्ही, याकडचं ठिकाण? पावसात तर म्हणजे जेव्हा जोरदार पाऊस येईल तेव्हा भारी वातावरण असेल इकडे. सुंदर देवस्थान आहे, भूमी आकार आहे. हा भूमी आकार, पाषाण स्वरूप आहे. ओके, सगळे पाषाणच आहे ते. ह्या तुम्ही हल्ली डेव्हलप केलं सगळं? हा, हे आता हल्ली डेव्हलप परिसर बनवलाय मस्त. आणि खरोखर मस्त जंगल, वेगळाच जंगल आहे इकडचं. वेगळी वेगळी झाडं पण वेगळ्या प्रकारची सगळी. म्हणजे घनदाट जंगल, हा घनदाट जंगलातली सगळ्या प्रकारची झाडं इकडे आहेत. ह्या कुठचं झाड आहे मधचं मेन? कुंभी आहे ना, कुंभियाचं झाड भारी. आणि आता आपल्यावर अजून एक व्यक्ती जॉईन झाला आहे. काय नाव तुझं? गौरव जोईल. मग अशी आपल्याला भेटला आणि तो पण बाईक घेऊन आला. आम्ही 2 बाईक घेऊन इकडे आलोय बघा. गौरवची बाईक आणि माझी बाईक. थोडंसं वाडीपासून किती 1 किलोमीटर आहेत ना हो तुमच्या? तुमच्या वाडीपासून 2 आणि वागदेवाडी बोलला ना, वागदेवाडीपासून 1 किलोमीटर. आणि इकडे पण काहीतरी देवस्थान, याला काय म्हणता तुम्ही? त्याच्यापैकी ना, हा जुनीच पाषाण. आणि इकडे विरगळी आहे जुन्या बघा, याला विरगळ म्हणतात. तिकडे म्हणजे जुन्या विरगळी सुद्धा आहेत, त्यामुळे ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि परिसर मस्त बनवलाय, अप्रतिम. हो बुवा, मस्त. गाव तुमचं 1 नंबर, छान. किती गोष्टी बघ मिळाल्या एका गावात. व्हिडिओ थोडं मोठं आहेत पण बघा, कारण भरपूर गोष्टी आहेत त्या गावात. आणि महालक्ष्मी मंदिर आपण जंगलामध्ये जाऊ शकत नाही, ते पण असंच पुरातन आहे ना. त्या मंदिराची तुम्हाला हे नाही पण ते पुरातन आहे ना, असं वातावरण आहे. पण तिकडे वाट नाही सध्या. बरोबर, ठीक आहे. तुमचा उत्तर म्हणजे मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर म्हणजे इथलं तीच आहे ती, कारण त्या ठिकाणचे ते ब्राह्मण होते. काय नाव त्यांचं? नाव माहिती तुमचं? नाही, एवढं सांगता ना, ब्राह्मण होते एवढं माहिती. कारण जवळजवळ मला वाटतं कितीतरी पिढ्या गेल्या. हा, 200-300 वर्षापूर्वी त्यावेळी ते जातेवेळी ते महालक्ष्मीची मूर्ती घेऊन गेले. म्हणजे आता फक्त तिकडे चौथरा. इकडे बघा गावात नर्सरी पण आहे, आनंद आधार नर्सरी खुडी. आणि जुनी वन नर्सरी आहे ना होय? किती वर्षापासून? झाली आता 10-12 वर्ष. हा, इकडे नंबर आहे त्यांचा, नंबर घेऊन ठेवा. जर कोणाचं नर्सरीत काम असेल 10 नंबर आहे त्यांचा. आणि A to Z, हा सगळी झाडं भेटणं. बघा आंबा कलम सगळं आहे त्यांच्याकडे. तर थोडक्यात दाखवतो कशा प्रकारे ते. कुठची हे काय बघा, ही सगळी हे ना. हो बरोबर, सगळ्या जातीची तुमका म्हणजे कलम सगळं मिळणार इकडे. इकडे पण झाडं, फुल झाडं पण तिकडे. तर नंबर दिलाय, तुमचं काय नर्सरीत काम असेल तर सांगा. अशी नर्सरी आहे आणि गावातल्या गावात. ते मोठी नर्सरी आहे बघ खाली. हा इकडे वरती पण नर्सरी आहे ना. ही वाट गेली ना, ही सगळी झाडं भेटणार तुम्हाला हॉल टाईप. सुंदर नर्सरी. म्हणजे गावातल्या गावात नर्सरी उद्योग केलेला आहे. सगळ्या टाईप झाडं तिथे. आणि वाडी कुठची बोलली? वागदेवाडीतली नर्सरी बघतो आपण. हे सगळी कलमाची झाडं, हा सगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या जातीची आहेत ती, वरपर्यंत आहे. तेव्हा वेगवेगळी झाडं कलमांची. नंबर तुम्हाला दिलेला आहे मी, त्यांना कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. आपल्याला आता संजय जोईल आहे ज्यांची नर्सरी. आता काय काय कुठची झाडं मिळतात तुमच्याकडे? काजू, हा वेंगुर्ला नंबर 7, वेंगुर्ला नंबर 4, वेंगुर्ला नंबर 9.
आणि काही काही पाठवतात म्हणजे जवळपासच्या एरियात? कोल्हापूर कोल्हापूर येतं. कोल्हापूर, सांगली, पुणा, हां त्याच्यानंतर ते जिल्ह्यात. ओके. नंबर सांगा तुमचं बरं कॉन्टॅक्ट करायचं असेल तर. 7057 85 19 95. ओके. व्हॉट्सअप नंबर आहे ना? होय. ठीक आहे. पुन्हा सांगा एकदा. 70 57 85 19 95. ओके. जर तुमचं काही नर्सरीचे रिलेटेड काम असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. सुंदर नर्सरी यांची. आणि तुम्ही म्हणजे कोल्हापूरपर्यंत तुम्ही डिलिव्हरी देता ना? होम डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल. आणि बघा एक नंबर असं जंगल आहे इकडे प्रॉपर घनदाट. देवराई. आणि देवराई मधलं आहे भूतेश्वर. हे संपूर्ण देवळाची देवराई नाही? आजूबाजूला बघा घनदाट देवराई आहे. आणि हे यांचं ग्रामदैवत भूतेश्वर. होतं. 10-12 एकर जंगल आहे ना? मोठं जंगल. हा. श्रीदेव भूतेश्वर. आणि इकडे तुमचे श्रावण सोमवारात कार्यक्रम असतात ना फक्त? फक्त इथे श्रावण सोमवार वारी असते. वारीच ते फक्त पहिला श्रावण सोमवार सोडून नंतर मग इथे. हा. प्रत्येक सोमवार म्हणजे पहिला सोडून बाकीचे. स्वयंभू स्थान आहे. स्वयंभू मंदिर आहे भूतेश्वर. आणि जुन्या पद्धतीचं मंदिर आहे लाकडी. जुन्या मंदिराचं हे जुना मंदिर आहे ना? जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. हो जुन्या मंदिराचे अवशेष इकडे बघायला भेटतं. आणि असं मस्त असं मंदिर आहे निसर्गातलं. होय होय. एवढं फक्त तुम्ही साफ केले बाकी तर अजून घनदाट जंगल आहे. हे कसं तुम्ही देवाला कौल लावल्याशिवाय परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही इथलं कुठले झाड तोडू शकत नाही. बरोबर. आणि ह्या इथे समजा वनवा जरी तुम्ही बाजूच्या जंगलामध्ये लागला बाजूच्या परिसरामध्ये तर ह्या राय मध्ये एकही पान जळणार नाही. म्हणजे एवढं थंड हे आहे मग. ओके. आणि हिरवळ कायम असतं ना इकडे? हो. वर्षा 12 महिने हिरवा भाग. हिरवा. बरोबर. पाणथळ जागा थोडीशी म्हणजे असं हिरवं घनदाट जंगल. सुरंगीची झाडं जास्त असतात ना? दुर्मिळ झाड आहे तिकडे सगळे. सुरंगी झाड आहे. कुठे? हे जे मोठं झाड आहे ना हे लाल सिसम. लाल सिसम 2 प्रकारचा सिसम असतो. हा बरोबर. काळा सिसम लाल सिसम. आणि लाल सिसम. हा लाल सिसम आहे. लाल सिसम जास्त महाग आहे ना? हा सगळ्यात महाग म्हणजे सध्याच्या लाकूड मध्ये महाग नाही. बरोबर. देवस्थानिक जागा असल्यामुळे फक्त तुम्ही तोडलं तर फक्त मंदिराला वापरू शकता. मंदिर ओके. बाकी नाही. परमिशन घेऊन मंदिराला वापरू शकता. बाकी तुम्ही कुठे घरी काहीच नाही. हा नाही बघा जंगल बघा. इथे देवाची वारी वगैरे असतात त्या बघितलं ना 100-150 माणसं असतात रोज जेवण खाऊन. केव्हा असतं? सोमवारी ना? आणि जेवण खर्च वगैरे असं आपोआपच असतो. ओके. जर म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार सोडून बाकी सगळे सोमवार. आणि टायमिंग काय? आम्ही काय 10च्या नंतर सकाळी ते संध्याकाळपर्यंत असतं. दिवसभर इकडे येऊ शकतो दर्शनाला. मस्त अप्रतिम. गणेश मंदिर हे आहे कुडीमधलं गणपती मंदिर. गुरु राखताना गणेश भक्तांनी स्थापना केली. गोरक्ष केव्हाची स्थापना ही हल्लीची आहे? या ठिकाणी गुराखी जे गुरं घेऊन यायचे ते काही गणेश भक्त होते. त्याने एका पाषाणात गणेशाची मूर्ती कोरली आणि तिची पूजा केली. आणि त्यानंतर मग या ठिकाणी येऊन प्रत्येक जण तिला तिची पूजा करू लागला. कालांतरानं काही गणेश भक्तांनी नवीन मूर्ती दिली, मंदिराची स्थापना केली. आणि आता हा जो मंदिराचा सजावट किंवा सभा मंडप वगैरे आहे तो काही देणगीदारांच्या आणि त्या मंडळाच्या माध्यमातून करण्यात. म्हणजे मंदिर साधारण किती वर्षापासून आहे? म्हणजे आता 25 वर्ष. 25 वर्ष म्हणजे हल्लीच आहे. आणि हे यांच्या गावातलं गणेश मंदिर. ओके. आणि इकडे काय संकष्टी कार्यक्रम असतात? ओके. आरती आणि आरतीने काय महाप्रसाद असतं काय? हो हो. महाप्रसाद. ओके. रस्त्याच्या बाजूला इकडून गेला की कोटकामते का पुढे? बरं.
मंदिरासाठी जागा ही अनंत गोपाळ गुरव यांनी दिलेली आहे आणि सुमित्रा धोंडू गुरव यांनी या मंदिरासाठी लागणारी जमीन दिलेली आहे आणि या मंदिराचं बांधकाम हे यांनी केलेलं आहे. मुनगेकर, मनोहर यशवंत मुनगेकर, मनाली मनोहर मुनगेकर आणि कोमल मनोहर मुनगेकर 2009 साली. मंदिराची स्थापना बरोबर त्याच्यावर पासून होतं. हां ओके ओके. मठ आहे इथे चंद्रकांत जोईल यांनी बांधलेला मठ आहे. श्री स्वामी समर्थ. सुंदर. मठाचं बांधकाम गेल्याच वर्षी झालंय. सुंदर मठ आहे. आणि इकडे देवी बसवली ना. इकडे देवी बसवतात रात्रीचा नवरात्र. इकडे भूतेश्वर मंदिर, वागदेश्वर मंदिर, हेदुबाई मंदिर, हनुमान मंदिर, कुलस्वामिनी मंदिर, दुर्गा माता मंदिर आणि श्री गणेश मंदिर. आणि हे आता या ठिकाणी हा बालमित्र मंडळ त्यांनी लावलं नाही. हा जुवीवाडी बालमित्र मंडळ खुडी. आणि त्यांची आता देवी सुद्धा विराजमान झालेली आहे इकडे. इकडे सुंदरशी देवीची स्थापना आहे. मस्त. आणि डेकोरेशन पण केले देवीच्या बाजूला. हो ते आता ते ध्वनी आणले ना याचं केलं ते वाल्या पडायचं. ओके. इकडे मोर पण आहे. मूर्ती कोणाकडची? इथलीच आहे. इथलीच आहे. कोण? चंद्रकांत जोईल यांची मूर्ती काम आहे. मस्त. त्यांचे पहिले ते द्यायचे चंद्रकांत जोईल, आता त्यांचा मुलगा देतो. ओके. चेतन जोईल. आणि नाही मूर्ती काम कोणाकडचं म्हणजे कलाकार? कलाकार तेच सांगतो. तेच आहे. ओके. त्यांची चेतन जोईल. गणपती शाळा आहे त्यांची. ओके ओके. हा ठीक आहे. इकडे सुंदर असा माहोल तयार झालेला आहे कारण नवरात्रीचा इकडे रोज गरबा असणार ना. रोज रात्री गरबा. डबल बारी बघ. 9 तारखेला डबल बारी पण आहे. बघ अमोल आहे ना. हे सगळ्या ट्रॉफी सुद्धा आहेत मंडळाचे. मोटिवेशर यंग बॉईज क्रिकेट क्लब. सुंदर. आणि इकडे बघा बुवा काहीतरी घेऊन चालले तिकडे. काय हो शटर लावतास काय इकडे? पाडावे. हा हा हे मालक ते आमच्यावरच फिरतोय आता. हे आमचे गौरव. हा हा. हे आमच्या कुडीतले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीप पाडावे. ओके. त्यांचा म्हणजे ट्रक आहे इकडे त्यांचा. त्याच्यानंतर कोणाला लेंडी वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा सप्लाय करतात. त्याच्यानंतर हे जे गृहस्थ दिसतात हे माझ्याकडे पकवाज वाजवतात सन्माननीय अक्षय उर्फ बबलू मेसरी. त्यांचे हे वडील आहेत. तर स्वतः भजन करतात आणि ह्यांचे वडील दशावतारामध्ये स्त्रीपाठ असू दे उत्तम काम करणारे. त्याचप्रमाणे दशावतारात हार्मोनियमची साथ संगत करणारे एक नंबर असे व्यक्ती त्यांचे वडील. आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे हे सगळे मंडळी आहे कुटुंब ते सांभाळत आहेत. आणि त्यांचा हा बिझनेस आहे. ओके. शटर फॅब्रिकेशन. जर कुणाला शटर बनवायचं असेल, कुणाच्या गाड्याचा हौदा वगैरे बनवायचा असेल तर सर्व कामं. नंबर सांगा तुमचा. नंबर करतात. नंबर 90 11 38 70 91. ओके. आणि तुमचं लेंडीसाठी नंबर 96 23 16 83 54. ओके. दोघांचा नंबर दिलेला आहे. तुमचं काय काम? सेवा केंद्र सुद्धा आहे आमचं. होय होय. सगळे तुमचं बियाणं भेटलेली बघा. आता काम चालू आहे तिकडे. तुमचं किती वर्षापासून आहे कृषी सेवा केंद्र चालू केलं आता? जोईल बुवा आपल्याकडे म्हणजे आपल्यावर आता जवळपास 3 तास फिरलाच ना? हो 3 तास फिरले. आता त्यांच्या गावचा भाजीदार त्याच्यामुळे ते आता आपल्याला बाय बाय करतात. आपण इकडे आता बौद्धवाडीत जाऊया तिकडे पुढे.
भाऊ कदमांचं घर धन्यवाद. दाखवायला. या आमच्या कुडी गावाला आपण भेट दिलात आणि माझा हा गावाचं वर्णन आणि माझा गाव हा संपूर्ण ठिकाणी तुम्ही पोहोचवणार त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आभार धन्यवाद. मानतो. त्यांची आता डबल बरे असल्यामुळे ते निघतंय. हो, हो. आपण आता जाऊया बौद्धवाडी. धन्यवाद बुवा. चला आता मी चाललोय बौद्धवाडीमध्ये आणि भाऊ कदमांची काही माहिती मिळते का बघूया. बुवांबरोबर हे दोघेही माझ्यावर फिरले, जवळपास 3 तास फिरतायत. तर आता त्यांचा भात कापूचा त्याच्यामुळे ते झाले. चला मी आता यांची माहिती घेतो. चला. हा धन्यवाद. धन्यवाद. मस्त माहिती दिली याने. तर आता मी आहे कुडीच्या बौद्धवाडीमध्ये आणि आता तुम्हाला भाऊ कदम कुठे होते म्हणजे कसं घर आहे त्यांचं ते बघूया. म्हणजे त्यांचे बी काही घर आहे तिकडे. नमस्कार, काय नाव तुमचं? सुबोध कदम. आणि तुम्ही भाऊंच्या पैकीच ना, म्हणजे भाऊ कदमांपैकी? असे पूर्वजांनी आमका सांगितले बा तुमच्या घरापैकी ते असत. आता त्याच्यात ते आमच्याकडे पूर्वजात म्हणजे जे म्हातारे होते त्यातले शिल्लक आता कोण नाही. बरोबर, पिढी सगळे लावली. ओके. पण साधारण किती पिढी अगोदर गेले तिकडे ते सावडात? नाही तर सांगता येणार नाही. 5-6 पिढी तरी झाले. होय, म्हणजे तुमच्या रेकॉर्ड मध्ये नाहीच. रेकॉर्ड मध्ये नाही. ओके. फक्त आता ते भाऊ कदमांकडून माहिती, म्हणजे त्यांना माहिती की हे आपलं गाव आहे. बरोबर ना? भाऊ का ते आता मे महिन्यात येऊन गेले. बरोबर ना? महिन्यात येऊन गेले. आता पुन्हा येतील पुढच्या कार्यक्रमाला. तर आता आपण बौद्धवाडीमध्ये आहोत आणि ही सगळी कदम आहेत ना. आणि हे भाऊ म्हणजे आता भाऊंचं घर असं प्रकार इकडे नाहीये कारण ते अगोदर गेले. पण हे सगळे म्हणजे तुम्ही कोणतरी त्यांचे भाऊपंतच आहेत. बरोबर. आणि त्यांचं काय म्हणजे आता यांच्या घरी आपण जाऊया. हे बघा, हे मी थोडक्यात इथलं भाऊंचं घर असतं तर इथे कुठेतरी असणार होतं, पण ते सावडावात गेल्यामुळे त्यांचं घर आता सावडावलं आहे. ओके. हा असणार होतं. हा बरोबर. म्हणजे ही तुमच्यापैकी सगळी घर आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या घरापैकी आहेत एवढं तुमच्या साधारण माहितीच आहे, म्हणजे जुनी लोक सांगितले. बरोबर. आता आमच्या घरातले आणि नेक्स्ट टाइम भाऊ येतील तर तुम्हाला नक्की भेटतील. त्यावेळी भेटले नव्हते ना? नाही भेटले, तेव्हा मी मुंबईला गेलो. हा हा हा. आणि त्याच्यात झालं कसं, आमच्या याच्यातले बरेचसे जण असे कणकवली मठात वाडी आहे बघा, कणकवली मठात. हा हा. ती आमच्या घराण्यातली. ओके. पूर्ण वाडी आहे ना, हा हा. ते अजून खुडकर म्हणून लावतात. खुडकर. बरोबर. हा, ते आमच्या वाडीतले. ओके. इथपासून ही आमची घर सेपरेट आहेत, आमच्या वाडीचे पण सेपरेट आहे. सेपरेट आहे. बरोबर. अशा प्रकारे यांच्यापैकीच इथपर्यंत जुनी घर. बरोबर. हे लाट झालं, हे माझं घर. हा. आता यांचं घर दाखवतो मी थोडक्यात. भाऊंचं घर इकडेच कुठेतरी असणार होतं. ह्या लाईनीचं आमच्या लाईनीत असणार. बरोबर. बरोबर. हा, कारण त्यांची ते गेले नसते. बरोबर, गेले नसते. पण आता सध्या गेला. तुमचं घर कुठचं आहे ना? हे यांचं घर आहे बघा. आता माझा पोरगा पण आहे. हा. युट्यूबला टाकतो. ओके. तो असतो याच्यावर. आता शूटिंगला होता. हा हा. आता शूटिंग सोडली त्यांनी. आता मुंबईला गेला. ओके. तर आता आपण कदम यांच्या घरी आलोय. 2-3 मालिका केल्या त्यांनी. हा हा. आणि हे तुमचं घर आहे, घरकुल योजनेमध्ये केलं तुम्ही. आता तुमची इकडे घर किती झाली टोटल? टोटल आमची घर तशी 21-22 आहेत. 22. म्हणजे कदम टोटल वाडीमध्ये 22. आणि त्याच्यापैकी तुम्ही म्हणता म्हणजे भाऊंच्या घरांपैकी म्हणजे त्या भाऊकीपैकी किती लोक आहेत? हे म्हणजे आम्ही तशी सेपरेट नाही, एकाच घरातली. आमचे तसे मूळ 3 भाऊ. हा. 3 भावांची 3 बिराड झाली. बरोबर. त्यांच्यात ते तिकडचं घरीनं वेगळं झालं, म्हणजे घरीनं म्हणतात. हा बरोबर. त्या बाजूला त्यांची 5-6 घरं आहेत. हा. मधची ही 4 घरं आहेत. हा. आणि लहान भावाचं हे घर आहे. हा. हे किती घर आहे तुमची? ही आता आमची 1, 2, 3, 4, 5 म्हणजे तुमच्यापैकी भाऊ कदम असं म्हणतात. ओके. म्हणजे 3 घराण्यापैकी त्यांनी पूर्वजांनी सांगितलं म्हणून. हा, म्हणजे तुमच्याकडे रेफरन्स असं नाही. पण हा, आता त्यांनी पण थोडासा शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं की हे मूळ घर आहे. बरोबर आहे, मूळ गाव आहे. बरोबर. मग ते आता नेक्स्ट टाइम येतील तर नक्की तुम्हाला भेटतील. भेटू दे. तर आणि भाऊ कदम तर हा व्हिडिओ बघत असेल तर हे तुमचे भाऊच आहेत. आता फक्त इकडे येऊन तुम्ही शोधा कुठच्या घरातले आहेत ते, म्हणजे थोडंसं माहिती मिळेल. कारण ते पण आता 5-6 पिढी अगोदर गेले. बरोबर. भरपूर पिढ्या गेल्या. म्हणजे जर ते तिकडे गेले नसते ते इकडेच भेटणार होते आपल्याला. म्हणजे इकडचं म्हणजे तुमच्या गावचे सुपुत्र म्हणून लोकांना कळणार होतं. सध्या लोकांना माहिती आहे ते सावडावचे सुपुत्र, पण भाऊ कदम हे मूळचे खुडी गावातले आहेत. बरोबर ना? आणि तुमचं नाव काय? साक्षी कदम. साक्षी. ओके. तर आता तुम्ही इकडे कोण कोण असतात गावाकडे? आता मी, माझी मुलगी, माझा पोरगा आणि आम्ही 2 जण. ओके. मग बाकी सगळे आता बाहेर गेलेच. हा. पोरगा तो शूटिंगला असतो, तो बाहेर गेला. आता पोरगी कॉलेजला असते. तिची पण मैत्रीण याचीच सावडावचीच आहे. ओके. अर्चना म्हणून आहे. आता ती एकत्र आता हे करतात ते.
हा तेच मला पण इकडे आल्यानंतर समजलं की हे भाऊ कदमांचं गाव आहे, म्हणून मी म्हटलं चला मी चौकशी करूया काय ते. तर थोडक्यात म्हणजे बरोबर आहे, तुमच्या माहितीत पण बरोबर आहे आणि माझ्या माहितीत बरोबर आहे. हे त्यांचं इथे कुठेतरी त्यांचं घर असणार होतं, ते आता सध्या सावडावलं असतं एखाद. तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे त्यांच्याबद्दल ऐकून की ते आता एवढे फेमस आहेत? आम्हाला तर अभिमानच वाटतो. हा बरोबर तुमचे. आणि जरी आमच्या गावचे नसते तरी आम्हाला अभिमानच होता. बरोबर. आपल्या बाबा समाजातला कोणतरी माणूस इतका कॉमेडी, खरोखर म्हणजे डोळ्यात अश्रू पण आले, इतका कॉमेडी माणूस. बरोबर. हा आणि गरिबीतनं वरती गेले. बरोबर वरती गेले. आता तुमचा नंबर सांगा म्हणजे भाऊ तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करते. तुमचा नंबर माहिती आहे? 9140 77 0318. हा तर भाऊ कदम जर हा व्हिडिओ बघत असाल तर या नंबरवर यांना कॉन्टॅक्ट करा. आणि म्हणजे तुमचेच भाऊ बंद सगळे. तर आता आपण थोडक्यात म्हणजे जर भाऊ कदम सावडावला गेले नसते तर इथे त्यांचं घर कुठेतरी असणार होतं. ही त्यांचीच घर आहे, म्हणजे त्यांच्या भावकीपैकी सगळी घर आहेत. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि आता भात कापणी चालू आहे? तुमचं शेती नाही ना एवढी? नाही, आमची शेती सोडली, आता कोण नाही, माणसंच कोण नाही. ओके ओके ठीक आहे. तर मग तुमचा व्यवसाय का इतर? जसं मी टेलरिंग करतो आणि कुठलंही काम असू दे मी ते करतो. ओके. तर गावात राहून ते टेलरिंग मशीन बिशीन आहे. तर धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि तुमचं गाव मस्त सुंदर, इथलं यांचं घर आहे. तर आपण आता थोडक्यात माहिती घेतली की भाऊ कदम इथलेच आहेत आणि ते तुम्हाला नक्की भविष्यातून भेटतील. आणि हे सगळे त्यांची भावकी आहे इकडे. हे पण तुमच्यापैकी ना सगळं घर आहे? म्हणजे आता टोटल 21 घर आहेत ना कदमांची? ओके. पण माणसं कोण नाही आता. बरोबर. सगळी मुंबई जेथे उठता मुंबई. बरोबर. कोकण निसर्ग म्हणून बघा. तुमचा मुलगा पण फिल्म इंडस्ट्रीचं काम करतो ना? काय नाव? आलोक सुबोध कदम. आणि आता काय करतोय सध्या? आता तो ह्याला गेलाय, तो मुंबईला. आणि काय करतो तिकडे, काम काय करतो? आता सध्या तर त्यांनी जॉब बघितला, रेल्वेचे फॉर्म भरले. ओके. आणि पहिल्यांदा फिल्म इंडस्ट्रीत काम करत होतं? फिल्म इंडस्ट्री. काय कुठच्या याच्यात डिव्हिजन मध्ये? वेतोबा केला. तुमची ह्याची सगळ्या मालिका भेटले त्याचे. पहिली ते कुठले ते गजानन महाराज, शेगावचे गजानन. साऊंड मध्ये काम करायचो, कॅमेरामॅन आणि साऊंड. कॅमेरामॅन प्लस साऊंड. म्हणजे हे पण यांचे चिरंजीव पण फिल्म लाईन मधलेच आहेत. मस्त मस्त. धन्यवाद. तर आता मी आहे खुडीतील बौद्धवाडीमध्ये आणि संपूर्ण गाव फिरल्यानंतर आपण आता बौद्धवाडीत आलोय, कारण माझ्यावर जोईल बुवा होते आणि त्यांना भजनाला जायचं होतं. त्यामुळे मी संपूर्ण गाव त्यांच्यावर फिरलो. नंतर ते आता भजनासाठी गेले आणि आता मी इकडे बौद्धवाडीत आलो. आणि इकडे म्हणजे थोडाफार शोध घेतला, त्याच्यात भाऊ कदम यांचं इथे पूर्वी म्हणजे घर होतं हे तर सिद्ध झालं. कारण या लोकांना पण ते माहिती आहे, फक्त त्या काही पिढ्या अगोदर गेल्यामुळे त्यांचं अस्तित्व असं नाही, पण या लोकांना माहिती आहे की ते आमच्यापैकीच आहेत. तर आता मी बौद्धवाडीमध्ये आहे आणि मला गावात आल्यानंतर समजलं की भाऊ कदम इथले. शिवाय मला गावात आल्यानंतर समजलं की मुंबईचं जे सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे ते खुडी गावात होतं पूर्वी. म्हणजे आपण जे मुंबईचं महालक्ष्मी जे करोडोची उलाढाल आहे या ठिकाणी, तर ते मंदिर मूळचं खुडी गावातलं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि खरोखर खुडी गाव हे म्हणतात ना की वेगळ्या प्रकारचं गाव वाटलं मला. तिथे एकाश्म मंदिर बघितलं मी वाघोबाचं, म्हणजे एका दगडात असलेलं कोरलेलं. आणि सकाळी 11 वाजता चालू केलो म्हणजे करायला, 11 वाजल्यापासून आम्ही फिरतोय आणि आता जवळपास दुपारचे 3 वाजलेत. तर जवळपास 4 तास फिरल्यानंतर तुमच्यासमोर एवढा सगळा डेटा आलेला आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे मला माहिती आहे, पण ऑप्शन नाही कारण खूप सारी माहिती आहे गावाची. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हा बघा सुंदर निसर्ग इथला. आणि आता मी ड्रोन बंद संपूर्ण गाव कव्हर केलं आहे बऱ्यापैकी, तर ते ड्रोन शॉट एन्जॉय करा. आणि तुम्हाला हे खुडी गाव कसं वाटलं ते बघा, म्हणजे ते पण आता कमेंटमध्ये सांगा. आणि मी जी माहिती दिली त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की या गावामध्ये अजून ह्या गोष्टी आहेत. मला त्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पण जायचं होतं, म्हणजे जे मूळ स्थान आहे ते मुंबईचे जे महालक्ष्मी मंदिर आहे, पण ते म्हणजे गाववाले म्हणतात की तिकडे प्रचंड जंगल आहे, कारण आता कोण जात नाही. गेलं तर मे महिन्यात जातात, म्हणजे सध्या तर आपण जाऊ शकत नाही तिकडे. नाही तर मी ते मंदिर सुद्धा तुम्हाला नक्की दाखवलं असतं, कारण ते पूर्ण जंगलामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं ऐतिहासिक असं खुडी गाव. थोडक्यात मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली गावाची. आणि बुवांनी पण आपल्यासाठी म्हणजे ते एवढे म्हणजे आता बारीला जाणार आहेत ते, तरी पण त्यांनी म्हणजे इथून ते पावसला बारीला जाणार आहेत, तरी सुद्धा त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून आता जवळपास 2:30 वाजेपर्यंत माझ्यावर ते होते आणि त्यांचा अमूल्य वेळ दिला. त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा पुन्हा आभार. खुडी ग्रामस्थांचा आभार ज्यांनी मला माहिती दिली, कारण मी 3 तासात बऱ्यापैकी लोकांना भेटलो इकडे आणि त्यांनी थोडी थोडी माहिती दिली आणि त्या माहितीतनंच ही सगळी माहिती संकलित केलेली आहे. तर पुन्हा एकदा आभार मानतो आणि आता तुम्ही एन्जॉय करा या खुडी गावचे सुंदर महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र
कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या भीमतडीच्या यमुनेचे पाणी पाद जय महाराष्ट्र माझा धन्यवाद बुवा. अतिशय आणि अतिशय जबरदस्त मनोरंजन आणि लोकांना जसं पटेल तसं आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मनापासून बुवा धन्यवाद देतो. काय माणसाला बोलायला कधी भजनामध्ये दंग झाले नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज भजनामध्ये संत तुकाराम महाराजांचे जाऊन बसले असता दिल्लीवरून येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भजनामध्ये आज दंग व्हा तुम्हाला कशा काही लोक नाही म्हणून काय सांगतोय.